कथा श्रवण केली आणि कशा प्रकारे इंद्राचं गर्वहरण झालं हे आपण बघितलं की इंद्र देवतांचा राजा इंद्र होता, पण इंद्राचं सुद्धा भगवान परमात्म्याने, कारण इंद्राला वाटत होतं की एक ग्वाला, एक गायी वळणारा मनुष्य, एक गायी वळणारा पोरगा काय माझ्याशी युद्ध करू शकणार. परंतु त्यांनी सांगितलं की कोणाचंही बाह्य स्वरूपावरून कोणालाही म्हणतात ओळखायचं नसतात, अंतर स्वरूपामध्ये ते कोण आहे, त्यांच्या विचारांची उंची काय आहे, त्यांचं जीवन कसं आहे, काय त्यांनी केलेलं आहे हे बघायचं आणि नंतर ठरवायचं. म्हणे इंद्रा, अरे तू सत्तेच्या, तुला एवढा अशा प्रकारचा रूप आलेला आहे, गर्व आलेला आहे की म्हणे तू विसरून गेलेला आहेस. खबरदार म्हणे, जर तू असं करशील तर तू दरिद्र होशील म्हणे. एवढ्या इंद्राला इंद्राची चूक लक्षात आली. त्यांच्या धर्मपत्नीने सांगितलं, अहो पहिलं भगवंताचं काहीतरी हे करा, मनन शांती काहीतरी करा. भगवान इंद्रदेव आलेले आहे आणि त्यांनी भगवंताला एकांतामध्ये नेलं आणि ते स्तुती करू लागले भगवान परमात्म्याचे. देवा, माझा जो अपराध आहे अक्षम्य अपराध आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही दयेचे मायेचे सागर आहात. तुम्ही सर्व चुका माझ्या पोटामध्ये घातल्या. देवा, मी तुमचं हे दर्शन, हे अशा प्रकारचं ग्वाल रूप बघून धन्य झालेलो आहे. आणि त्यांनी देवता आदी सर्व बोलून, गंधर्व अप्सरा सर्व बोलून भगवंताचा अभिषेक केलेला आहे. तो अभिषेक झाल्यानंतर प्रसन्न झाले भगवंत आणि इंद्र म्हटले, देवा, हा अभिषेक झाला, सगळ्या गोष्टी संपन्न झाल्या, पण म्हणे माझी एक इच्छा आहे, मला तुम्हाला एक नाम द्यायचं आहे. देव म्हटले, द्या ना मला, कोणीही, मी काही मला म्हणा, मला सर्व काही प्रिय आहे. इंद्रानी गोविंद नाव जे दिलेलं आहे ते इंद्रानी दिलेलं आहे. बोला गोविंद दामोदर भगवान की जय. इंद्रांनी ते नाव दिलं आणि तेव्हापासून गोविंद सुद्धा म्हणतात की हे परमात्मे स्वरूप, तुम्ही गायीमध्ये रममान आहात. गो म्हणजे गायी, गोमातेची सेवा, आणि त्याचे स्वामी तुम्ही विंद, म्हणजे जेव्हा तुम्ही सर्वस्व असं गोमय झालेलं आहे की तुम्ही गायीमध्ये तुमचा निवास आहे सगळ्या गोष्टी, कारण तुम्ही इतकी मनोभावे गोमातेची सेवा केलेली आहे आणि या गोमातेची शक्तीच तुम्ही जणू काही सर्व ठिकाणी तुमचं रक्षण करते आणि धर्माचं पालन वगैरे सर्व तुम्हीच करता. म्हणे हे परमेश्वरा, माझ्या अपराध क्षमा करा. भगवंतांनी सांगितलं, इंद्रा, यानंतर अशा काही वेड्यासारख्या गोष्टी करत जाऊ नको. तो म्हटले, मला माझी चूक लक्षात आलेली आहे. सत्ता हातात आल्यानंतर सत्तेचा दुरुपयोग ज्यावेळेस होतो, फजिता झाल्याशिवाय राहत नाही. लोकांना असं वाटतं सत्ता आहे आमच्या हातात, सत्ता आहे, अधिकार आहे, आम्ही अधिकाराने काही करू शकतो. विशिष्ट काळापर्यंत तुम्ही अधिकार, दंभ या गोष्टी करू शकतात, परंतु एक वेळ अशी येते की जे कार्य केलेलं असतं अधिकारानं, संपत्तीनं, गर्वाने युक्त होऊन ते सगळं काही नश्वर होऊन जाते, नष्ट होते. त्याला काही ना काही ग्लानी येते आणि मनुष्याला पश्चातापाची वेळ येते. म्हणून तो पश्चाताप जीवनामध्ये येऊ न देता कधी अशा प्रकारची सत्ता आल्यानंतर त्याचा दुरुपयोग करू नये, असं श्रीमद भागवत शास्त्र सगळ्यांना याच्यामधून संदेश देतात. हा संदेश दिल्यानंतर शिवो भूत्वा शिवम यजत म्हणतात, वयोवृद्ध झाल्यानंतर व्यक्ती काठीचा आधार घेतो. त्याने आयुष्यात कितीतरी झाडं तोडलेले असतात, तो डांगा फेकून देतो, सगळं काही त्याला कधी वाटत नाही की आज एक दिवस ही काठीच आपल्या जीवनाचा आधार होते आणि त्या काठीचा आधार घेतो आणि जीवन जगतो. पण भागवत शास्त्र सांगतं, तुम्ही त्या काठीला, एका लाकडीच्या तत्वाला तुम्ही आधार मानता आणि तुमचं सख्यत्व निर्माण करता. वयोवृद्ध माणसाची काठी म्हणजे आधार आहे महाराज. काठी नसली की चालता येत नाही, उभं राहता येत नाही. भागवत शास्त्र सांगतं, तुम्ही भगवंतालाच का आधार बनवत नाही, तुम्हाला ह्या कुठल्याच कुठ्यांची गरज कधीही जीवनामध्ये पडणार नाही. ज्ञान व भक्ती वाढल्यानंतर आता रास क्रीडेमध्ये प्रवेश होत असतो.
त्यावेळी इंद्रिय वासनांचा वर्षाव करण्यास निघून जात असतात. सर्व प्रयत्नांच्या शेवटी भगवंताची कृपा तर मागावीच लागते. गोवर्धन लीलेत अद्भुत तत्व आहे. त्या लीलेत पूज्य व पूज्यक एक रूप होत असतात. सेव्य व सेवक यांचे ऐक्य होत असत. स्वतः शिव म्हणून शिवाची पूजा करा असं हे शास्त्र सांगते. ईश्वरूप एक होण्याचा अर्थ असा आहे की आपल्या इच्छा देवांच्या इच्छेत मिळवून देणे. गोवर्धनधारी श्रीकृष्णाला वंदन करून त्यांची स्तुती करावी म्हणतात. भक्ताभिलाषी चरितानुसारी दुग्धादि चौर्याने यशो विसारी कुमार कानंदित घोषणारे मम प्रभो श्री गिरिराजधारी. भक्त इच्छा नुसारी बाललीलेत बुधादयाची चोरी करून यथाशक्ती विस्तार करणारे अशा प्रकारचे आमचे भगवंत आहे की त्यांना लहान लहान भाव सुद्धा करतात. किंवा काय गोपांना काय त्यांना गरज होती की बा धष्टपुष्ट बनवायचं आणि त्यांच्यासाठी दही दूध लोणी यांची चोरी करण्याची. परंतु भगवंत कोणाला समान प्रेम देतात. आणि तेच गोवर्धन गिरिधरी प्रभू आहेत. वृंदावने गोधन वृंदचारी मम प्रभो गिरिजा गिरिराजधारी. गोवर्धन लीलेने गोपींची खात्री पटली की कृष्णेश्वर आहे. गोपींची तर खात्री पटली म्हणतात, पण गोप सुद्धा भयभीत झाले ना की आमचा सखा काय काय करू शकतो. आणि त्यांच्यामध्ये गोप आदी सगळ्यांमध्ये संवाद सुरू आहे. कोणी म्हणायला लागले बाई नुसता जन्माला झाला दूध पिता पिता पुतना मारली आहे ना, हा साधा आहे का. नंदाचा तो नंदन सोपं नाही म्हणतात महाराज, तो नंदाचा नंद नाही. हो म्हणे एक सामान्य असं खेड्यामध्ये वृंदावनामध्ये राहणारा म्हणे गोप एखादा ग्वाला एवढी काय शक्ती आहे. चराचर सृष्टीचा निर्माण करतात जणू त्यांच्यामध्ये वसलेला आहे. मित्र म्हणायला लागले तुला आम्ही अशाच प्रकारचं श्रीकृष्ण म्हणून सांगत होतो बाबा, तू परमात्मा आहे का कोण आहेस, का ब्रह्मदेव आहे का कोण, अशा प्रकारचा लीलाधारी आहे की काय तुझ्याकडे अपरंपार शक्तींचा वडीमार आहे. आम्ही तुला तुझ्या सोबत राहून कधी जाणू शकलो नाही. अरे पण तू म्हणे त्या शाट्टा सुराला काय मारलं. गाई ओळायला गेलो त्यावेळी बगळा होऊन आले, त्या बगळ्याच्या जशा दोन्ही चोच धरल्या आणि मधातून त्याला फाडलेलं आहे. तू म्हणे वासराच्या रूपाने एक असुर आला, त्याला धरून तू बरोबर आंधळलेला आहे एका क्षणात गत प्राण. तृणावर्त काय, अरे परमेश्वरा तुझं रूप कसं आहे, तू परमेश्वर आहे. भगवंत म्हणायचे छे मी साधा आहे, ग्वाला आहे. देवाने कधी महत्व स्वतःवरती ओढवून घेतलं नाही. आणि ते भगवंताचं कारण सगळ्यांना दिव्य दर्शन झाले. सगळे लोक म्हणू लागले नंद बाबा अहो कोण आहे ते, किती शक्तिशाली आहे म्हणे. ओ म्हणे 1 वर्षाचा असतानाच त्याने एवढ्या अशा प्रकारचे अपरंपार लीला करून टाकला. पाळण्यापासून आहेत तरी कोण म्हणे, कालिया मर्दन हे केलं, सगळ्या गोष्टी कितीतरी असुरांना मारलेलं आहे. कोण आहे सांगा. तुम्ही आजपर्यंत सांगितलं नाही, परंतु आता म्हणे आम्ही सगळे भयभीत झालो ना. पर्वत एखादा अशी छत्री उघडावी, पाऊस आल्यानंतर म्हणे आपण जशी स्वाभाविक मनुष्य एखादी छत्री उघडतो तसाच म्हणे नुसता असा हात घातला आणि एवढा मोठा किती हा भव्य दिव्य अशा प्रकारचा गोवर्धन पर्वत आहे की त्याला उचलण्यासाठी म्हणे या जगामध्ये अजून कुठलीच टेक्नॉलॉजी आली नाही की एखादा पूर्ण अख्खा एवढा मोठा गोवर्धन पर्वत उचलू शकतो. परंतु भगवंताने तो कर कमलाने वर धरावा आणि करंगळी, अरे काय म्हणे आहे. आणि इंद्राचं घर वाढून सगळे देवतागण आले म्हणे. पहिले ते आम्ही घाबरलो म्हणे की कशाला आम्ही या भगवान बालकृष्णांचं ऐकलं, कशाला आमच्यावर इंद्रदेव कोपिष्ट झाले असते, कशाला एवढा वर्षाहून एवढं सगळं नगर भयभीत झालेलं असतं. परंतु नंतर ज्यावेळेस म्हणजे परमेश्वरा अरे तो जसा तो पर्वत धरला सगळं गोकुळ रडायला लागला. अरे
ज्याला आम्ही साधा हाकलून देत होतो, नंदाचं पोर म्हणून त्याचे घराने यशोदा मातेला सांगत होतो, परंतु दुकानवाळू कृपाळू परमात्मा आमच्यासाठी किती असुरांशी झटला. खरं सांगा म्हणे कोण अवतारी पुरुष आहे, आणि तुम्ही म्हणता माझं बाळच आहे आणि अजून सत्य सांगतच नाही. नंद बाबा म्हणायला लागले, आता तुम्हाला एवढंच त्याचं सगळीच गोष्ट माहिती झाली तर गर्गाचार्यांनी जे भाकीत केलेलं आहे, जे त्याचं भविष्य होतं ते म्हणे वा खूप अशा प्रकारचं दिव्य वगैरे अनुभूती आहे, कितीतरी राण्या होतील म्हणे आणि किती शक्तिशाली आहे. पण एक होतं म्हणे, त्यांनी सांगितलं होतं की हे जे बालक आहे ना गोकुळाचं रक्षण करेल. आणि म्हणायला लागले सगळेच लोक नतमस्तक झाले महाराज, की जेव्हापासून तुम्ही जन्म घेतला अवतार धारण, भगवंताचा अवतार धारण करतात ते आयोनी संभव असतात, ते प्रगट झाले आणि सगळ्या जगाचं दुःख शोषून घ्यायला लागलं. ओ एखाद्या डॉक्टरकडे लगेच आपण गेल्यानंतर लगेच फरक पडतो महाराज. तो डॉक्टर देवासारखा भासमान होतो नाही आपल्याला. कितीतरी वर्षाची व्याधी असतात, कोणाचे हात दुखतात, कोणाचे पाय दुखतात, कोणाचे डोळे, कोणाचं सर्वांग दुखत असतं. कारण एकदा विशिष्ट वय मर्यादा झाल्यानंतर 50 ओलांडल्यानंतर अनादी व्याधी रोग सगळे चाल करून येतात. वेगवेगळे प्रकारचे रोग, भवरोग, ताप, आणि त्यामध्ये एखादा डॉक्टर भेटावा आणि त्याने दिलेली औषधी एकदम एका क्षणात तुम्ही नीट व्हा. किती आनंद वाटतो माणसाचं मन, किती मन हे होतं प्रसन्न. तसं प्रत्येकाचं दुःख हरण केलं भगवंतांनी. तसं गोकुळातील प्रत्येक आई बहिणींचं, भावांचं, दादांचं, बाबांचं त्यांनी रक्षण केलं. प्रत्येकाला वेगवेगळी अशा प्रकारचे साक्षात्कार दिलेले आहे. त्या गोकुळामध्ये साक्षात्कार देऊन कोणाचे पाहिजे भगवंत, कोणाला धीर द्यायचे, कोणाला त्रास द्यायचे. आणि ज्यांना म्हणतात 50 वर्षानंतर व्याधी वगैरे होत नाही, त्यांना भगवंतांनी मोक्षाचं साधन दिलेलं आहे, मोक्ष दिलेलं आहे. त्यांना भगवंताचं सानिध्य लाभलं, किती पावन असतील. अहो ज्या गायी भगवंतांनी ओळ्या त्या गायी किती पावन होत्या. ते पशु पक्षी ज्यावेळेस हयातीत होते आणि भगवंतासमोर त्यांनी हा रास केला, सगळ्या क्रीडा केल्या, ते किती पुण्यवान असतील. नवे ते कोणीतरी आपल्याच वंशातील असतील म्हणतात, आपल्या कुळामधील तरी कोणी, किंवा अगोदर आपण आपल्या जन्मामध्ये कदाचित अगोदरच्या जन्मामध्ये आपण भगवंताचं सानिध्य थोडंसं का होईना, कुठल्याही एका 21,84 लक्ष योनी सांगितलेले आहे. 84 लक्ष योनी सांगितल्यानंतर त्या भोगून आपण निदान त्या भगवंताच्या सानिध्य आपल्याला प्राप्त झालेलं असेल. आणि किती महान आहोत म्हणे आपण. आपलं कुळ पवित्र, ते कुळ पवित्र तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली. ती पावन भूमी, ती भारत भूमी आहे, ती वृंदावन आहे. म्हणून वृंदावनामध्ये अखंडित प्रेम सुरू असतं. इतकं प्रेम आहे की त्या प्रेमाला शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही. हे सर्व प्रेम वृंदावनामध्ये गोपिका, गोप, भगवंत हे बघत आहे. आनंद म्हणतात कुण्या वस्तूमध्ये नसतो, तो मनाच्या एकाग्र चित्तेमध्ये असतो. आनंद असा असतो काय नाही, आनंद हा एकाग्र चित्तामध्ये असतो. म्हणून भक्तीची साधना साधीने, परंतु भक्तीने जर साधना केली, महाप्रभूजींनी असं म्हटलेलं आहे की भगवंताच्या सेवेमध्ये प्रीती असायलाच पाहिजे. शरीर भोगाविषयी वैराग्य असावे, जिभेला नव्हे जीवाला समजायचे. जीभ ही चव चाटणारी आहे, जीभ ही क्षणात आपल्याला मान मिळवून देणारी आहे आणि अवमान करणारी सुद्धा ती जिव्हाळी आहे. माणसाचा बराच वेळ या जिभेचे लालन पालनात खर्च होतो. आज मला आईस्क्रीम खायची, आज मला पेढे खायचे, आज मला काहीतरी अशा प्रकारचं कुठलाही काही श्रीखंड खायचे. जिभेचे चोचले आहेत महाराज. जिभेला किती देत राहा, आयुष्यभर जिभेनं देत आलेला आहोत. 50, 60, 70, 80 वर्ष झाले आपण जीवन जगत आहोत. जिभेनं कधी म्हटलं का बस मला वैराग्य प्राप्त झाला, आता कुठलाच पदार्थ नको,
नाही महाराज, ते शरीराचे भोग आहे. अन्नमय प्राण आहे, तुम्ही किती द्या, भोग हे कधीच संपत नसतात. मनुष्याच्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्यांना कधीच मरण नाहीये, ते अजरामर आहे. अनंत गरजा आहेत आणि मर्यादित जात नाहीत. एक गरज पूर्ण झाली की 10 गरजा निर्माण झालेल्या आहेत. हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. असं म्हणतात, संसार रूपामध्ये तुम्ही किती काही करा, पूर्णत्व प्राप्त होत नाही. म्हणून आता भगवंत असा संवाद वगैरे सुरू असताना गोपींनाही भगवंतांनी बरेच नियम सांगितले की काय नियम असतात, जीवन जगण्याचे काय नियम आहेत, काय आहे. गोपी म्हणायला लागल्या, देवा आम्हाला तुझ्यापेक्षा कुठलाच नियम महत्वाचा नाही, काहीच नाही बरं, तूच आमचा सर्वस्व आहे, स्वामी आहे. भगवंत म्हटला असं नाही, जे कर्म करायला घेतलेलं आहे त्याचं पूर्णत्व झालं पाहिजे. तुम्ही जर ते मधांतरी सोडलं तर तुम्हाला समाज काय म्हणेल, हे जग काय म्हणेल. गोपिका महाराज स्नान करायला जायच्या यमुनेमध्ये स्नान करायच्या. तो ब्रह्ममुहूर्ताचा वेळ, सकाळचा वेळ. परंतु गोपी काय करायच्या, सर्व निर्वस्त्र होऊन प्रकारच्या स्नान करायच्या. भगवंत म्हटलं योग्य नाही, हे वरुण देवतेचा अपमान होतो, आपल्या त्या तीर्थाचा अपमान होतो. म्हणून भगवंतांनी गोपींना धडा शिकवण्याचं ठरवलं. कळंबाचं झाड होतं महाराज. भगवंत सगळ्या गोपिका पाण्यामध्ये उतरल्या, त्यांनी वस्त्र काढलेले सर्व अशा प्रकारचं त्या तीरावरती ठेवले आणि नदीमध्ये त्यांनी पाण्यामध्ये प्रवेश केला. भगवंतांनी काय केले, सगळ्या गोपिकांचे वस्त्र घेतले आणि कळंबाच्या झाडावरती गेले. कळंबाच्या झाडावरती गेले, गोपिकांचं स्नान आटोपलं आणि गोपिका निघणार. म्हणे वस्त्रच नाहीये, आता काय करायचं, त्या लज्जास्पद झालेले आहे. म्हणून गोपींचे सुद्धा 2 प्रकार आहेत, एक नित्य सिद्ध आणि दुसरी साधन सिद्ध गोपी असते. साधन सिद्ध गोपींचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. श्रुती रूपा, ऋषी रूपा, संकीर्ण रूपा, अन्य पर्वा, अनन्व पर्वा आदी श्रुती ईश्वराचे वर्णन करत असतात आणि त्या करता करता थकलेल्या आहेत. तरी पण त्यांना अनुभव आला नाही. ईश्वर केवळ वाणीचा विषय नसतो महाराज. जे वेदाभिमानाने देव ब्रह्म संबंध सिद्ध ऋषींचे काम चालू आहे, त्यांना ईश्वराचा अनुभव निश्चित मिळत असतो. दर्शन व अनुभव यामध्ये खूप मोठं अंतर आहे. दर्शन मंदिरामध्ये गेल्यानंतर किंवा आपण डोळ्याने बघून जे सभोवताल बघतो त्याला दर्शन म्हणतात. आरशामध्ये आपण आपलं स्वतःचं दर्शन घेतो का नाही, किती दर्शन घेतलेले, कितीतरी आरशे बदलले गेले, प्रतिबिंब बघतो का नाही आपलं, ते स्वतःचं दर्शन आहे. ते आपले नेत्र, आपण कसं दिसतो, आपलं प्रतिबिंब दररोज बघता तरी बघावं वाटतं का नाही आपल्याला, की माझा व्यवस्थित मेकअप झालेला आहे का, माझा गंध कसा आहे, माझं बोलणं कसं आहे. बोलतात लोक, व्यक्ती आरशासमोर बोलून बघतात, कोणी आरशासमोर बघून दात घासतात. ओ भगवंत शास्त्र सांगतं की तुम्हाला स्वतत्वाविषयी एवढी भूल पडलेली ना, तो रोज बघतात तरी वयोवृद्ध झालं तरी असं वाटतं की आपण अजून तारुण्यामध्ये जावं. किती नवचैतन्य वाटतं स्वतःचं प्रतिबिंब बघून माणसाला, आणि स्वतःचं शरीर सुंदर, पवित्र आणि चांगलं वाटत असतं. शास्त्र सांगतं जसं प्रतिबिंबामध्ये तुम्ही मोहित होता किंवा सौंदर्यावरती मोहित होता, तसं या भगवत नामामध्ये मोहित झालं पाहिजे आणि नित्य सेवा करून नवचैतन्य त्याच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आपलं काय प्रतिबिंब बघता, आपलं प्रतिबिंब, आपला चेहरा बघल्यानं आपला दिवस चांगला जात नाही. लोक म्हणतात मांजर आली गेली, अरे तू सकाळी तुझा चेहरा पाहिला ना आरशात, त्या मांजर म्हणते मला कशाला दोष देता, स्वतःचे चेहरे पाहता आरशात 4-4 वेळेस. अरे ते तुमचं पाप आहे. प्रत्येकाचं पाप आपल्या मस्तिष्कावरती, ललाटावरती बसलेलं आहे आणि ते ती ललाटी दूर जाण्यासाठी तिलक करावं लागतं. म्हणून गंधाचं सुद्धा एक महत्व आहे. गंध लावला पाहिजे, तिलक लावला पाहिजे, माळ घातली गेली पाहिजे. प्रत्येकाचं शास्त्रीय आणि वैज्ञानिक अशा प्रकारचं महत्व आहे.
आणि ज्या दिवशी आपण हे महत्व विसरतो मग आपल्याला त्रास होतो. अरे देवाचं स्वरूप बघून मोहित झाल्यावर त्या गोपी त्यांनी कधी त्यांचे चेहरे कधीच आरशामध्ये जीवनामध्ये नट्टा थट्टा केली नाही. जी केली ती भगवंतासाठी फक्त. स्वतःचा जरी मेकअप त्यांनी केला त्याच्यामध्ये स्वतःमध्ये त्यांना भगवंत दिसायचा. आपण बघितलं का? सासूमध्ये भगवंत, आपल्या पतींमध्ये भगवंत, सर्वमय भगवंत झाल्यानंतर रिक्त अशी कुठलीच जागा उरत नाही. आपण काय करतो? आपल्याला किती काही सांगितलं, आपण काय करतो माहिती आहे का? आता पाण्याची एवढी टंचाई चालू आहे. एक म्हणे मग असं टाळकं फिरला, आता मी उभरी घागर ठेवते तिच्यावर असं पाणी टाकते आणि मग म्हणे बघा कसं पाणी राहतं त्याच्यामध्ये. राहील का पाणी? असं आयुष्यभर तुम्ही उलट्या घागरीत पाणी टाकलं ते ज्याप्रमाणे त्या घटामध्ये जाऊ शकत नाही. हा शास्त्रीय नियम, याला डोकं लागतं. तसं आपलाय महाराज, आपण आपल्या इंद्रियांना परमार्थाकडे येण्यासाठी उलट करून ठेवलेलं आहे. नको बाबा, ते काय भागवत आहे, काय कीर्तन आहे, काय काहीच नाही. लोक म्हणतात कशाला गेला तो व्यक्ती, आता मेला ना, जाऊ द्या मरून द्या, द्यायले कशाला लावायचं आहे भागवत. नाही हो, त्यांनी आपल्याला जिवंतपणे असताना किती काय हालापेष्टा केल्या. हा, अरे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्ही एखादा कार्यक्रम ठेवता, एखादा आयोजन करतात, मग दैविक जर आयोजन केलं तर काय चूक आहे त्याच्यामध्ये? हा, हे तर कल्याणाचं साधन आहे. त्यांच्या निमित्ताने त्यांचं तर उद्धार तर होतोच म्हणतात, पण स्वतःचं, तुमचं, आमचं, कुळाचं जे श्रवण करतील त्यांचं सुद्धा उद्धार होत असतो. केवढी मोठी समाजसेवा आहे. आपला धर्म, आपली राष्ट्र, आपली परंपरा कळण्यासाठी याचं आयोजन असतं. लोक म्हणतात कशाला हो, आता जे झालं ते झालं. कशाला श्राद्धदान, पिंडदान करता? काही मान्यता आहे, आणि ज्यांनी या मान्यता मानल्या नाही ते नास्तिक आहेत. आणि नास्तिक जे लोक असतात ते, त्यांना भगवंत, परमेश्वर, हिंदू धर्म कधीच कळत नाही. इतर धर्मीय लोकांनी कधी बघितलं का? मुस्लिम लोकांनी आपल्या स्वधर्माविषयी कधी शिव्याशाप दिल्या, काही केलं का? हिंदू धर्मामध्ये उठसूट बावचळ उठतात. कशाला आदेवेन, कशाला देवेन, किती देवे? अरे तुला शास्त्रार्थच माहित नाही बाबा. तुला पहिलं सखोल संतांचे विचार, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांचा सखोल अभ्यास करावा लागेल, आणि नंतर तुला हिंदू धर्म म्हणजे काय कळेल, शास्त्र म्हणजे काय कळेल. अरे तू किती धारदार शस्त्र लावला आणि मारायला भिडशील, तू 1000 लोक मारशील एका वेळेस, परंतु त्याच शस्त्राला जर लावलं, शास्त्र केलं, तर हजारो, लाखो, करोडो लोकांना एकाच वेळेस तुम्ही मत परिवर्तनाने, या हिंदू धर्माने गर्भित अशा प्रकारचं गुह्य ज्ञान सांगून पापकर्मापासून परावृत्त केलेलं आहे. इतका हा महान धर्म आहे. मानलं तर सर्व काही आहे, न मानलं तर काहीच नाही. मानलं तर आई वडील सुद्धा देव आहे, मानलं तर समाजातील प्रत्येक वेली, पशु, पक्षी सर्व देव आहेत, पण मानलं तर सगळं नश्वर आहे, सगळं दगड आहे, हाडा मातांचीच माणसं आहे म्हणतात. जाऊ द्या मग, कशाला काय करायचं? ही पाश्चात्य संस्कृती आहे की ज्याला कशाचंच अस्तित्व नाही ते पाश्चात्य आहे. ते कशालाच मानत नाही, ते देवाला मानत नाही, कशालाच काही मानत नाही. मग अशांचं जीवन हे परिपूर्ण होत नाही. म्हणून देवाच्या विषयी आस्तिकता निर्माण झाली पाहिजे, आस्था निर्माण झाली पाहिजे. हाणून मानून बनवण्यात काही अर्थ आहे काय? नाही महाराज. बळजबरी केल्यानंतर काहीच नाही. अहो, ज्यांना अगोदर जेवला पोट भरून त्याला म्हणलं खाय गुलाबजाम, खाय गुलाबजाम, या खाली वाटी खाईल तो. आणि जो उपवासी आहे त्याची इच्छा आहे की मला नाही गुलाबजाम मिळाले तर नुसता तो अशा प्रकारचा साखरेचा गोड पाक जरी मिळाला ना, मी धन्य होईल. पण आपलं चुकलेले, ज्याचे पोट भरलेले त्याने म्हणता खा खा खा, आणि ज्याची खाण्याची इच्छा आहे त्याच्याकडे कोणी बघत घे, तुला निमंत्रण नाही, चालू देतो, हाकलून देत होते लोक सुरुवातीला. आता तर जेवायला जात नाही. आताचा काळ बदललेला आहे. परंतु आमच्या भगवंतांनी कधी कोणाचा अशा प्रकारचे जात, धर्म, पंथ बघून अशा प्रकारचं कर्म केलं नाही. त्यांनी सगळ्यांना सामोपचारानंच वागवलं, माणूस म्हणून वागवलं, माणूस म्हणून सगळ्यांवरती प्रेम केलं. कोण्या प्राण्यांनी कधी स्वतःवरती हल्ले केले का? पण आपण आपलेच दुश्मन झालेलो आहोत. याला म्हणतात हेच पाप आहे, हेच अज्ञान आहे की मनुष्याला
मनुष्य समजत नाही, नात्यांना नाते समजत नाही, श्रेष्ठांना श्रेष्ठ समजल्या जात नाही. हे अज्ञान नाही तर काय. किती विज्ञान युगामध्ये तुम्ही समोर गेलेला आहात, परंतु आस्था, शांतता, सगळ्यांची शांती निघून गेलेली आहे. कोणालाही दिव्य शांती आधी भेटत नाही महाराज. म्हणून शास्त्र शांत की भगवत शास्त्र अशा प्रकारचं रसायन आहे. तुम्हाला कुठली औषधी वगैरे घेण्याची गरज नाही. काही मानसिक रोगी झालेले आहेत, अशा कित्येक घटना घडलेल्या आहेत की वेडे म्हणून सोडून गेलेले लोक कथा श्रवण केल्याने, संतांचं चरित्र श्रवण केल्याने, ज्याला डॉक्टरांनी हात टेकले होते तसे बरे झालेले आहेत. ही सायकोलॉजी आहे महाराज. सायकोलॉजी जे शास्त्र आहे ते मनाला भिडणारं असतं. ते मानसशास्त्र सुद्धा आहे की आपला आचार विचार प्रभावाने आपण कसं वागतो, कुठल्या गोष्टींचा आपल्यावरती आघात झालेला आहे, याचं सुद्धा एक शास्त्र आहे. डॉक्टरेट मध्ये कसे सर्व शरीर छिन्न विछिन्न करून सोडले जाते. प्रत्येक एक एक पार्ट तुमचा ब्रेन पासून तर तुमचे सर्वच अशा प्रकारच्या किडनी काय असेल सगळं विच्छेदन करून ते शास्त्र आहे. त्या शास्त्रामध्ये डॉक्टर प्रत्येक केसा गणित धमन्या वगैरे सगळ्या शिरांचा अभ्यास करतात आणि मग त्यांना कळतं की कुठं सर्क्युलेशन, कुठं हा अशा प्रकारचा ब्लॉकेजेस आहे, कुठं काय. मोठमोठाले ऑपरेशन ते असेच करत नाही, त्यांना अगोदर करावं लागतात महाराज सगळं. तसं म्हणून ज्याप्रमाणे तुम्हाला सगळं एवढ्या मोठ्या साधना करून तुम्ही डॉक्टरेट होता, सगळ्या गोष्टी होतात, तसं भागवत शास्त्र सुद्धा आहे की त्याच्यामध्ये गुरु दीक्षा घ्यावी लागते. गुरु दीक्षा घेतल्यानंतर, नामजप केल्यानंतर, गुरुचा आशीर्वाद मिळाल्यानंतर, सेवा प्राप्ती झाल्यानंतर त्याला काहीतरी थोडंसं ज्ञान प्राप्त होत असतं आणि मग तो बोलण्याचा अधिकारी होतो. कोणी जाऊन बसतं का उच्च न्यायालयाच्यामध्ये? जे उच्च न्यायाधीश आहे त्यांची पदवी, त्यांची साधना, त्यांनी एवढं आयुष्य खर्च घातलं आणि त्या अनुभवाच्या, त्या सिद्धतेच्या योगेने, त्यांच्या त्या प्रमाणपत्राच्या योग्यतेने ते तिथे जाऊन बसलेले आहेत. तसं म्हणतात भागवत शास्त्रामध्ये यायचं असेल, धर्म जाणायचा असेल तर तुम्हाला भोळ्या भक्तागणिक येऊन येथे साधना करावी लागेल. तेव्हा तुम्हाला धर्म, शास्त्र, आस्था आपोआप जागृती होईल. मी तुम्हाला सांगत होतो की इतर धर्मातील कधीही लोक स्वतःच्या धर्मावरती टीका टिप्पणी करत नाही, पण आपण उठसूट आपल्याच देवदेवतांना शाप देतात, लोक शिव्या देतात, कुठं देव आहे, कुठं काय आहे. परंतु खेदाची बाब आहे, असो भगवंत त्यांना सुद्धा सद्बुद्धी देव. आमची जी माऊली आहे त्या माऊलींनी म्हटलेले आहे, त्यांनी जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. आता विश्वात्मके देवी इनी भाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदाने. माऊलींनी सगळ्या जगत कल्याणासाठीची आराधना केली. ज्ञानेश्वरीमध्ये एवढी सुंदर प्रार्थना त्यांनी केली आणि त्याच्यामध्ये म्हटलं, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे खळ असतील, जे दुष्ट असतील, जे स्वतःचा धर्माचा परित्याग करणारे असतील, जे नराधम असतील, जे पापी असतील, ज्यांनी कधीही देवाचं नाव घेतलं नाही, अरे परमेश्वरा, हे परमात्मा, त्यांना सुद्धा चांगली सद्बुद्धी दे, त्यांचं सुद्धा कल्याण कर. हे संतांचे, हे गुरुंचे विचार असतात. आपण जर शेजारीने आपल्याला कोण शिवे दिल्या, गावातील एखाद्या व्यक्तीने शिवे दिल्या, मेरा तरी चालेल, जाणार नाही बाबा, एवढं वैर ठेवू नका. किती बांधल्याची भावना आहे, परंतु संतांचं हृदय किती कोमल आहे, किती पवित्र आहे. म्हणून यासाठी आपला धर्म काय आहे, आपला देश काय आहे, आपलं कुळ काय आहे, याचे विचार संतांनी सांगितलेल्या मार्गाने मार्गक्रमण करीत गेले तर तुम्हाला कळते भागवत शास्त्र काय, भागवत सप्ताह काय, कीर्तन काय. याच्यामध्ये अशा कुठल्याही भाकड कथा सांगितल्या जात नाही. यामध्ये सांगितलं जातं की संकट आल्यानंतर सुद्धा जो संयमाने
त्या संकटाला तोंड देतो आणि ती शक्ती देण्याची जी अदृश्य शक्ती आहे ती आमची परमात्मा आहे. ते कधीही जाऊन कुठं अशा प्रकारचा आत्मघात करणार नाही, विष घेणार नाही, फाशी घेणार नाही. अरे आपलं कर्म चुकतं ना, आपण देवाने आमचं वाटोळं केलं म्हणतो. तुम्ही त्या देवाला शिवशाप दिल्यापेक्षा आपलं कुळ सुधरा, आपले चांगले संस्कार द्या, विद्या विभूषित करा आपल्या मुलाबाळांना. मोठमोठ्या पदांवरती गेल्यावर लाखो करोडोंची संपत्ती तुमच्या पायाशी लोळत घालत राहील. म्हणून असो, त्याच्यासाठी म्हणतात धर्म कळला पाहिजे, संस्कृती कळली पाहिजे. आणि ज्या दिवशी कळते ना त्या दिवशी मग सर्व काही आनंद 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 असतो. म्हणून तसा गोकुळामध्ये आनंद आहे. गोप देवाच्या सोबत राहत होते, गोपिका भगवंताच्या सानिध्यात राहत होते, तरी त्यांनी साधारण ग्वाला समजला. इंद्राने सुद्धा भगवंताला साधारण ग्वाला समजलं. मग आपण कलियुगातील लोक आहोत. कलियुगातील लोक तर एवढे वेगवेगळ्या वेदनेने वेगवेगळ्या विषयाने आसक्त झाले, त्यांना काय सुख दुःख कसं भगवंताचं अस्तित्व कळू शकत नाही. म्हणून जोपर्यंत हा मायामय पगडा दूर होणार नाही तोपर्यंत भगवंताचं अस्तित्व आपल्याला कळणार नाही. संकीर्ण मंडळात प्रभूंचे मनोहर रूप पाहून मनात काम भाव उत्पन्न झाल्याने ज्यांनी गोपींचे रूप धारण केले होते ते काम रूपाहून. म्हणून गोपींचं एकच म्हणणं होतं, देवा आम्हाला तुझ्याबरोबर रास क्रीडा करायची आहे आणि आमची एवढी अनादी कालापासूनची इच्छा आहे. देवा परमेश्वरा ती पूर्ण कर. समाजातील लोक गोपींना वगैरे राधिकेला किती समाजाने नाव ठेवलं. भगवंत काय करायचे, लहान जरी होते पण राधिका ज्या ठिकाणी ज्या घरी तिचं वास्तव्य होतं तिथं जायचे आणि दरवाजा बंद करायचे आणि तिच्याबरोबर गप्पा गोष्टी करायचे आणि क्षणात मोठं रूप घेऊन घ्यायचे. पती घरी आले, सासूबाई घरी आल्या, कडी वाजायला लागली, राधिका म्हणायची, राधा म्हणायची, भगवंता अरे लहान हो, अरे मला जर तुला अशा याव तारुण्य रूपामध्ये जर मला तुझ्या सोबत बघितलं तर मला हाकलून देतील, समाज काय म्हणेल ते काय म्हणेल. भगवंत राधिकेला म्हणायचा, त्या राधा राणीला भगवंत म्हणायचा, राधिका मला लहानाचं मोठं होता येतं पण मोठं झाल्यानंतर लहान होता येत नाही. रडायची महाराज ती म्हणायची, जाऊ द्या जे होईल ती घाबरत नव्हती. आपण किती घाबरतो चुका झाल्यानंतर, पण ती चांगली चूक असेल तर नाही घाबरलं चालेल, पण जर वाईट असेल तर निश्चित घाबरलं पाहिजे. मान मर्यादा संस्कार आहेत महाराज. आणि तिने कडी उघडल्याबरोबर भगवंत लहान रूप घेऊन घ्यायचे आणि ती डोळे घट्ट मिटायचे. आता आपल्याला बोलणे बसणार आहे, कोण आहे, आणि नंतर बालकाने या मटकत नाचत बाहेर यायची. ती सासू तिचा नवरा म्हणायचे भगवंत राधिकेला, राधिके अगं म्हणे किती वेळी झाली तू का नाही यासाठी. ती म्हणे तुम्हाला काय कळणार आहे, मी माझं सर्वस्व, माझं प्राण तन मन धन सर्वस्व माझ्या या भगवान परमात्म्याला दिले. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार कोणी, याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार कोणी. याती कुळ माझे गेले हार कोणी, याती कुळ माझे गेले हार कोणी. श्रीरंगा वाचून आणून, श्रीरंगा वाचून आणून, श्रीरंगा वाचून आणून. किती हो शिकवाला, किती हो शिकवाल मग वेळोवेळा, किती हो शिकवाला, किती हो शिकवाल माझ्या वेळोवेळा. श्रीरंगा वाचून
म्हणे किती वेळेस तुला सांगितलं, अगं आपलं कुळ काय आहे, आपलं काम काय आहे, तू सगळा काम धंदा सोडून देते आणि त्या कन्हैयाच्या मागे लागली, लोक नावं ठेवायला लागली आणि ही वेडी झाली का काय? हा, कितीतरी असंच गोपिकांचं सुद्धा सासा सांगायच्या हे कामं करा ते करा, परंतु जसा भगवंताचा वेणू वाजला, जशी भगवंताची बासुरी वाजायला सुरुवात झाली, सगळ्या कामधंदा विसरायच्या, पळत सुटायच्या बघा सुसाट वाऱ्याप्रमाणे. हा, किती माधुर्य, किती मोहितपणा त्या बासुरीमध्ये असेल, त्या स्वरांमध्ये असेल, की सर्वस्व विसरून जायच्या. कितीतरी वेळेस सांगू सांगू थकले, सासूंनी सांगितलं, सासरेबांनी सांगितलं, समाजाने सांगितलं की बस आता बस झालं, हे भगवंताच्या मागे पळणं, त्या गोपाल कृष्णाच्या मागे पळणं. परंतु काही गेल्या त्या ऐकत नव्हते महाराज. त्या गोपिका होत्या, त्यांनी सर्वस्वानी सर्व गोष्टींचा परित्याग केलेला होता आणि त्या देवाकडे जात होत्या. भगवंत असा प्रकार तेव्हा करतात की जेव्हा जीव त्यांचा होत असतो. गीतेमध्ये श्लोक आलेला आहे, किन्न मय्या वेशधिया काम कामाय कल्पते भर्जिता वक्थिता धाना प्रायो बीजाय नेष्यते. म्हणतात ज्याने आपली बुद्धी माझ्या स्थायी स्थित केलेली आहे, त्यांचे भोग संकल्प संसारिक विषय भोग हे संकल्पासाठी नसतात, ते शरीराने संसारात असतात, पण मनाने सूक्ष्म रूपाने माझ्यामध्ये विलीन झालेले असतात. तशाच प्रकारचा तो काही त्या गोपिकांचा अशा प्रकारचं जी इच्छा होती, आता ती वेळ जवळ आलेली आहे. शरद ऋतूची रात्री निर्मल असतात आणि ती शरद पौर्णिमा आता जवळ आलेली आहे. ती शुद्ध निर्मल शुभ्र व्हाल तर भगवंताशी क्रीडा करू शकाल. कुठलाही दोष आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत राहतो ना, तोपर्यंत परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही. त्याचप्रमाणे संतांच्या साक्षात्कार होण्यासाठी सुद्धा ह्याच क्रिया पाहिजे की कुठल्याही अशा प्रकारचा आपल्या शरीरामध्ये दोष राहायला नको. जीव देवाशी ऐक्य पाहू शकेल तेव्हाच रासक्रीडा होऊ शकते. आणि त्या रासक्रीडा करण्यासाठी तर कोणाला रासक्रीडेमध्ये कोणाला भगवंताबरोबर नृत्य करायला नको वाटणार आहे की त्या भगवंताचं स्वरूप डोळा भरून तर बघता येईल, परंतु हातात हात घेता येईल, देवाचे डोळे जवळून बघता येईल, नेत्र कमल नयन, कुठली गळ्यामध्ये माळ आहे, कसे मोर पंख भगवंताने आपल्या मस्तिष्कावरती धारण केलेलं आहे, सगळं याच डोळा याच देही चिंतन आता गोपींना बघायचं आहे. तर एवढ्या रममान होऊ लागल्या. शुकाचार्य आपल्या सांगत आहेत की पूर्वजन्मामध्ये म्हणे मी पोपट होतो, पोपट, आणि लीला निकुंजात राधेचे नाम उच्चारित फिरत असत. त्यांचे राधा राधा नावाने चाललेले अखंड नाम संकीर्तन ऐकून दयामूर्ती राधा तिथे आलेली आहे. म्हणतात धारा या शब्दाचा अर्थ वाचा. धारा शब्द जर असेल उलटा वाचा, काय होतो? धारा राधा होते. म्हणून श्रीमद भागवतामध्ये असं राधेचं नावच आलेलं नाही. ते मनाशी हे करत होते का? जर ते नाव लिहायला लागले तर त्यांच्या नेत्रामधून प्रेमाश्रू येत होते. व्यासांच्या नेत्रामधून अखंडित राधा नावामध्ये एवढी शक्ती आहे ना. राधा म्हणजे धारा आहे. म्हणून त्या प्रेमाश्रू आणि प्रेमाच्या धारा अखंडितपणे येऊ नये म्हणून राधा नाम उच्चारण केलं की समाधी लागायची त्यांना. राधा नाम उच्चारण केलं स्वतःच देहभान भान विसरून जायच्या. एवढं त्या राधेच्या नावामध्ये शक्ती होती. आणि मग राधिकाने सुद्धा त्या पोपटाला जवळ बोलावलेलं आहे. तळ हातावर घेऊन ती म्हणाली, वत्सा कृष्णं वंदे जगद्गुरु, किंवा कृष्णवद राधेची मावद. कृष्णच तुझे खरे जनक आहे, त्यांच्या नावाचा जप कर बाबा. माझ्या नावाचा कशाला जप करतो? ते राधा 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 म्हणायचे.
ते म्हणायचे देवाचं नाव कृष्ण आहे, त्यांचं नाव घे, माझं नाव घेतलं तर काही फायदा होणार नाही, त्यांच्या नावाचा जप करा. याप्रमाणे राधा पोपटाला मंत्र दीक्षा देत होती. ही सुद्धा एक मंत्र दीक्षाच आहे म्हणतात. कोणाचं जर वाईट होत असेल आणि तुम्ही जर त्याचं चांगलं केलं, चांगले विचार देऊन, तर ती मंत्र दीक्षा आहे. त्याचं कल्याण झाल्यानंतर तो मरेपर्यंत तुमचे कधीच उपकार विसरत नाही. तुम्ही कुठल्याही कार्यानं मदत करा, ते कार्य केल्यानंतर समोरची व्यक्ती तुमच्या त्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली असते महाराज. म्हणून संतांचे अनंत उपकार आहेत किंवा दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाचे अनंत उपकार आहेत. ही सर्व गुणीजन मंडळी आहेत, माझ्यावरती अनंत उपकार आहे की ते आल्यानंतर या कथेमध्ये दिव्यता प्राप्त होते, आनंद भाव विभरून जाते. आणि तुम्ही श्रोतेगण, मायबाप, सर्व वडीलधारी मंडळी त्या चातक शुभ वृक्षाप्रमाणे श्रवण करता. म्हणून तुम्हालाही सुद्धा धन्यवाद आहे की तुम्ही माझ्या बालकाचं, एका सर्व अशा प्रकारचं वेड्या मुलाचं तुम्ही ऐकून घेतलं. माझ्यात ती काय अशा प्रकारची शक्ती असेल, मला ओढून घेणारे माझे भगवंत, माझे गुरुदेव आहेत. जशी माझी सत्सत विवेक बुद्धी आहे त्याप्रमाणे मी बोलतो महाराज. चुकून जर माझ्याकडनं एखाद्याचं हृदय दुखवल्या गेले असेल, कळत न कळत बरोबर गोष्टी मनाला भिडते. कोणाला असं वाटतं बाई महाराज मलाच तर टोमणं नसेल मारलं, मी टोमणे मारायला आलेलो नाही, कारण मी फक्त कथा करण्यासाठी आलेलो आहे की या कथेतून कोणीतरी चांगलं घ्या, वाईट मला द्या, मला कोणाला दुखवायचं नाही महाराज. आणि दुखून पाप होत असते. कोणाचं दुखवण्याचा मी तो अधिकारी नाही, तेवढा अधिकारही मला नाही. संतांना तो अधिकार असतो. मी सहज बोलतो, परंतु सहज बोलण्याने जर एखाद्याचं हृदय दुखत असेल तर या व्यासपीठावर तुम्हाला जाहीर माझी माफी आहे की मला माफ करावं. जे कारण होतं एखाद्या वेळेस, बरोबर एखाद्या धाराविक मध्ये दिलेलं आहे की अशा प्रकारचा जर काही संयोग झाला तर योगायोग समजावा. तसंच आपलं आहे भागवतामध्ये. जर ते सहज एखाद्या वेळेस बाई असंच करून म्हटलं असेल, मलाच उद्देशून नाही, तुमच्या उद्देशून मला काहीच म्हणायचं नाही. जे त्या ग्रंथामध्ये दिव्य असं जे रहस्य आहे ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न माझ्या ज्ञानरूपी भाषेत करतोय. आणि भगवंत आणि माझे गुरुदेव मला सहाय्य करत आहेत म्हणून सांगितलं की कुठलं नाव घ्यायचं. हा विषय काय निघाला, कारण राधा त्या पोपटाला सांगत आहेत माझं नाव घेऊ नको बाबा, तुम्ही माझं नाव अहो रात्र आयुष्यभर जर घेतलं श्याम महाराजांचं नाव तुम्हाला काहीच प्राप्त होणार नाही. परंतु त्या भगवंताचं, त्या संतांनी दिलेल्या मंत्रांचा जर तुम्ही नाबोल्ल केला, जप केला तर प्रत्येकाचं कल्याण होत असतं. म्हणून राधा म्हणजे कोण आहे, मंत्र दीक्षा दिली इतक्यात तेथे भगवान श्रीकृष्ण आलेले आहे. श्री राधा आद्य संयोजिका आहे व आल्हादिका शक्ती आहे, त्या राधा आहे. दूर झालेल्या जीवांना श्रीकृष्णांना भेट करून देण्याचं कार्य हे राधाजी करत असतात. व्रजाची आदी देवता श्री राधाजीच होय. व्रज म्हणजे वृंदावन भूमीच्या ज्या आदी देवता आहे, अधिष्ठान आहेत त्या श्री राधाजीच होय. म्हणून महात्मे राधे राधे करीत वृंदावनात राहतात. वृंदावनामध्ये गेलं की देवाचं नाव कमी, राधे 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 बोलो राधा राणी सरकार की. कारण ते नाव उच्चारल्यानंतर प्रेम प्रगट होतं आणि ते नाव उच्चारल्यानंतर भगवंत आपोआपच जवळ येतात. भगवंत म्हणतो माझं नाव नाही घेतलं चालेल, ज्यांनी राधाजीचं नाव घेतलं त्यांना इतकं प्रेम मिळतं. कितीतरी संत राधा 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 नाम नदिया की धारा बहे जाए रे, राधा नाम राधा बही जाए रे, धारा बही जाए रे, धारा बही जाए रे, धारा बही जाए रे, राधा नाम नदिया की धारा बही जाए रे, राधा नाम नदिया की धारा बही जाए रे, ब्रह्मा नाम रटेले बुद्धि, ब्रह्मा नाम
नदिया की धारा बही जाए, राधा नाम नदिया की धारा बही जाए, राधा नाम नदिया की धारा बही जाए। असं भगवंताचं नाव घेतलं की, त्या राधेचं नामकरण घेतलं की आपोआप अशा प्रकारचा प्रेमाचा वर्षाव चौबाजूंनी प्रेम आणि भगवंत सुद्धा म्हणतात, कृपा करतात। श्री शुकाचार्य पूर्वजन्मी पोपट होते म्हणून भागवतात श्री शुकाचार्य उवाच, असं कधीच ऐकायला मिळणार नाही। ते तर काय ऐकायला मिळतं, श्री शुक उवाच। शुक म्हणजे पोपट, पोपटाची वाणी किती मंजूळ आहे। श्री म्हणजे राधा आणि शुक या नामात गुरु शिष्या दोघांची नावे समावलेली आहे, म्हणून श्री शुक आहे। भागवतात अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावापूर्वी श्री शब्दाचा प्रयोग केलेला नाही। श्री ब्रह्मा म्हणलेले आहे का? नाही, नुसतं ब्रह्मदेव म्हटलेलं आहे। ब्रह्मावाच, सनत कुमार वाच, व्यास वाच, असंच लिहिलं गेलेलं आहे ना, वेगळं काहीच नाही। परंतु व्यासांच्या नावापूर्वी श्री हे विशेषण नाही, केवळ कृष्ण आणि शुकाचार्य या नावापूर्वी श्री हे विशेषण जोडलेले आहे। श्री म्हणजे स्वामित्व, श्री म्हणजे नारायण, श्री म्हणजे पूर्णत्व। भगवान कृष्ण हे राधेचे हृदयेश्वर आहे, शुकाचार्य कृपापात्र शिष्य आहे, म्हणून दोघांच्या नावापूर्वी श्री हे विशेषण योजलेलं आहे। राधेने तो पोपट श्रीकृष्णाला देताना म्हटले, हा पोपट मला फार आवडतो। कोणाला काय आवडेल काही सांगता येत नाही। सीतामातेला कोण आवडलं होतं? हरिण आवडलं होतं, सोनेरी कलरचं ते हरिण। तुम्हा आम्हाला काय आवडेल याची काही गॅरंटीच नाही। कोणाला कार आवडते, कोणाला बंगला आवडतो, कोणाला साडी आवडते, कोणाला एखादा दागिना आवडतो, कोणाला एखाद्याचा स्वभाव आवडतो, कोणाला एखाद्याची शिवी सुद्धा आवडते। काय गोड शिवी म्हणते बाई, काय तुम्हाला आवडेल? शिवीमध्ये काही आवडण्याची वस्तू आहे का? काय गोड बोलली, वा वा, काय आवडतं आपल्याला? शास्त्र सांगतं देवाच्या नावा व्यतिरिक्त या जीवनामध्ये काहीच आवडलं नाही पाहिजे। आपल्याला आपले पतिदेव आवडतं, आवडायलाच पाहिजे ना। कोण आवडणार आहे? पतिदेव, आपला समाज, आपली सृष्टी, आपलं राहणीमान हे प्रत्येकाला आवडतं। परंतु राधा आणि भगवंताचं जर उदाहरण घेतलं तर त्यांना फक्त प्रेम आवडतं। ते कधी विषयासक्त झाले नाही। त्यांच्या दोघांच्या प्रेमामध्ये किती आडकाठ्या आणल्या असतील, त्यांचा एकमेकांवरती इतका विश्वास होता। काही सांगू द्या ना, तुम्हाला जर नुसतं फोनवर सांगितलं, बाई तुला माहिती आहे का असं असं झालं ना, तू लक्ष आहे का तुझं तुझ्या नवऱ्यावर? बस झाला, कार्यक्रमच वाचला तुमचा। तुमची बायको म्हणती करा ना, मग हेच करा। आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे तो देवासी ऐका तो प्रकार, आवडे तो देवासी ऐका तो प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी ऐका प्रकार। नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, देवाचा
रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा, प्रत्येक क्षणागत रात्रीघडी फक्त एकच धंदा, देवाचं सदोदित चिंतन. काम करायचंय देवाचं, अजपाजप करा ना. काम करण्याबरोबर देवाचं नाव घ्या. आता बरोबर त्या वरुण राजाची वेळ झालेली आहे. सगळ्या मशागती करून ठेवल्या की नाही, शेतीच्या नांगरणं झालेलं आहे. सगळं मशागत पाऊस येण्याच्या अगोदरच करावी लागते महाराज. तसे हे जीवन आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर वेळेच आपले हातपाय गळल्याच्या अगोदरच सावध व्हा आणि अशी या शरीराला सवय लावून द्या. सदोदित चिंतन करा. दळीता, कांडिता किंवा जे तुम्ही कर्म करत असाल त्या कर्माबरोबर त्या भगवंताचं नाव सहाय्य करायला घ्या. अखंडितपणे कांडिता, दळीता, कांडिता, दूध गाईन निरंता, दूध गाईन निरंता. दळीता, दळीता, दूध गाईन रे, दूध गाईन रे, दूध गाईन रे अनंता, 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 दूध गाईन रे अनंता. तसं जळणामध्ये काढण्यामध्ये अनंतपणे देवा मी तुझं नाव घेतोय. आता सगळं घरी आलेलं आहे, गिरणी घरी आलेली आहे. सगळे बटन दाबलं की सगळं होतं. आता कपडे धुवायचं काम नाही, वॉशिंग मशीन काय, हा सगळ्याच गोष्टी फक्त बटन दाबायचे. मग एवढे सोप्या सुखसुविधा असताना देव म्हणतो, शास्त्र सांगतो की किती सुखसुविधा आहे तुम्हाला. AC आहे घरामध्ये, वॉशिंग मशीन आहे, सगळ्या गोष्टी बटन दाबलं की सगळं ऑटोमॅटिक होतं. कुकर सुद्धा आहे, सगळं काही, सगळ्याच गोष्टी आहेत ना. सुख साधनांच्या सगळ्या गोष्टी किती वेळ मिळायला पाहिजे. अनादिकाली हे साधनं नव्हते. अनादिकाली सगळं स्वतः दळावं लागत होतं, कांडावं लागत होतं, सगळं निर्मळ सगळ्या गोष्टी करून. मग म्हणून त्यावेळी जात्यावरची गाणी प्रसिद्धी होती. किती जणांजवळ गाण्या उभ्या राहिल्या असतील त्या आता गाण्याच्या, त्या ऐरण्या काय म्हणतात त्याला, त्या जात्यावरची गाणी किती गोड होती. हे वयोवृद्ध आपल्या भागवतामध्ये सगळे आया वहिनी माता भगिनी वयोवृद्ध आहे, त्यांना सगळ्यांना सुंदर माझे जाते फिरते बहुतेके, सुंदर माझे जाते फिरते बहुतेके. ओव्या गावो कौतुके तोये रे बाळ विठ्ठला, ओव्या गावो कौतुके तोये रे बाळ विठ्ठला. माझे जाते फिरते बहुतेके, ओव्या गावो कौतुके तोये रे बाळ विठ्ठला, ओव्या गावो कौतुके तोये रे बाळ विठ्ठला. रे बाळ
जाते र फिरती बहुतेकी ओया गाऊ कौतुके तुझे विठ्ठला. आणि आज सांगू का, आज मोहिनी एकादशी आहे. आजच्या दिवसाचं महात्म्य काय, किती मोहिनी आहे. आणि बरोबर त्या पांडुरंगाला बोलवलेलं आहे. एवढं गोड गायन केल्यानंतर काय तो पांडुरंग परमात्मा आपल्यामध्ये येणार नाही. हा, देवाला तसं आळवावं लागतं. सांगू का, ते दूध आपण एकदा आळवतो, कोजागिरी पौर्णिमेला कसं दूध आळवतो, कशा गोष्टी करतो, किती तेच दूध आहे, ते दररोज असतं, परत त्याची चव ही वर्षातून एकदाच भेटती. तसे असे गोड सुरेल गायन करणारे आमचे गुरुजी आमच्या सोबत असते, म्हणजे हा एक दुग्ध शर्करा आणि न अवर्णनीय अशा प्रकारचा हा योग. एकदा जोरदार टाळ्या. हा योग पुन्हा येणे नाही महाराज. एकदा दिवस गेलेला, एकदा काळ गेलेला परत येत नाही. हे परत येणार नाहीये. हे कधी काय होईल, एक क्षणिक आयुष्य आहे. कोणीच कोणाची शाश्वती देऊ शकत नाही. दिवस जाणार आहे, ऊन सावलीप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडणार आहेत. पण या किनोळ्या नगरीमध्ये हा गोड सुरू असलेला श्रीमद भागवत सप्ताह माझ्या सदोदित स्मरणामध्ये राहील. तुमचं प्रेम त्याच्यामध्ये आहे, तुमचं सगळं सहकार्य त्याच्यामध्ये आहे. गेल्या पहिल्या दिवसापासून कोणी चहाची सेवा देत आहे, कोणी नाश्त्याची सेवा देत आहे, कोणी कशी काय सेवा देत आहे. आणि विशेष काय आहे का, कधी कोणी मला नाव आणून दिलं नाही हा की महाराज आज आमच्या घरून नाश्ता आहे का काय. किती प्रेम आहे महाराज. देवाला हे प्रेम खूप गोड आहे महाराज. न सांगता कळू येते ते गोष्टी. खूप महत्व आहे प्रत्येक गोष्टीचं. इथं मी सांगितलं की तिथे केलेली प्रत्येक सेवा ही स्वतःच्या उद्धारासाठी कारणीभूत आहे. इथं प्रत्येक केलेलं थोडंसं पुण्य, थोडंसं दान 1000 पटीने तुम्हाला तो भगवान परमात्मा आणि संत देणार आहे. पण ते कसे देतील हे सांगता नाही येणार. कोणाला उत्पन्न जास्त होईल, कोणाला कशामधून काय होईल, कोणाला लॉटरी लागेल, मग लागू शकते. उजळले भाग्य आता अवघी चिंता निवारली. एकदा भाग्य उदयाला आलं की कोण्या रूपाने येईल सांगता येत नाही. आमचं भाग्य उदयाला आलेलं आहे की सगळ्यांचं तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य आहे. कारण कार्यामध्ये विना सहकार नाही उद्धार. सगळ्यांना एकमेकाने कुटुंब त्याच वेळेस परिपक्व आहे की ज्यावेळेस कुटुंबातील प्रत्येक आई वडील वयोवृद्ध असतील. लोक म्हणतात आता हे आमचे बाबा उचलायलाच लागले. 60-70-80 वर्ष झाले की तो लहान मुलाचा सारखा स्वभाव होत असतो. शास्त्र सांगते त्यांना क्षणात राग येतो, त्यांना क्षणात कोणाविषयी दया येते, क्षणात कोणाविषयी क्रोध येतो. ते त्यांच्या मतांवरती ठाम असू शकत नाही. एकदा सांगतील असं करा, नंतर म्हणतील मी केव्हा म्हटलं होतं, आणि एकदा म्हणतील नाही असंच व्हायला पाहिजे होतं. ही अवस्था आहे महाराज. इंद्रियांचा ताबा सुटत असतो. 70-80 वर्ष झाले की कोणी झोपेमध्ये बरळतात, कोणी सहज असं चालू असताना बरळतात. म्हणून ती व्याधी जी काय आहे नैसर्गिक नियम आहे. जे नैसर्गिक नियम आहे तो प्रत्येकाला येणार आहे. मी आज इथे एवढा गोड बोलतोय, पण 50-20 वर्षानंतर वार्धक्य येणारच आहे. म्हणून प्रत्येकाला असं समजायचं नाही की मी असाच राहणार आहे. सगळे पालटणार आहेत, चेहरे पालटणार आहेत. मग कोणत्याही क्रीम लावा, कोणतीही फेअर अँड लवली लावा, कोणत्याही ब्युटी पार्लरला जा. 80 वर्षाचं झाल्यावर कोणत्या पार्लरमध्ये जासाल व तुमच्यावर अशा क्रीमच्या बॉटल लावा लागतील. हा तरी म्हणतात करतात. चायना या देशामध्ये वयोवृद्ध, जापान या देशामध्ये कळतच नाही असा मेकअप असतो 2-2, 4-4 किलोचा. तुम्ही त्या लोकांवर भरून जातात महाराज. एवढं सौंदर्यवान दिसतात, एकदा का ते असा चेहरा धुसला आज वाटतं चुडीने काय भरूनच जातात लोक इतकं. परंतु ते सजण्याचं एक शास्त्र आहे महाराज, कला आहे. मेकअप सुद्धा एक कला आहे. परंतु जीवन जगण्याची कला शास्त्राने सांगितले की जसं आहे तसं राहणं, आनंद घ्या. सजा असं नाही त्याचा अर्थ की सजायचंच नाही, प्रत्येकाने सजायचं. पण या हरिकीर्तनात सजानं, यानं नटून थटून, लग्नात किती नटून थटून जातो आपण. हा
किती दागिने काय आमच्या भगवान परमात्म्याचा जन्म झाला तर असा शृंगार करून यायला पाहिजे इथं. अरे इथं देव तुम्हाला बघत आहे, तुमचं सौंदर्य आमचे भगवंत बघणार आहे. असो तशा गोपी नित्य देवासाठी सदोदित नटत होत्या आणि देवाला सगळं काही अर्पण. मी तुम्हाला राधेचा विषय सांगत होतो की राधा, भगवंत आणि राधा. सांगू का, भगवंताचं जीवन राधेच्या प्रेमाशिवाय अपूर्ण आहे. जोपर्यंत गोपाल कृष्ण यांच्या जीवनात राधा येत नाही तोपर्यंत परिपूर्ण मिलन होत नाही. तसंच म्हणतात तुमची आणि अवस्था आपली झाली पाहिजे, भगवंत आणि आपला असं मिलन झालं पाहिजे. तपाने इंद्रियांचा व शरीराचा काम तर नष्ट होतो, पण मनोगत व बुद्धिगत काम कधीही नष्ट होत नाही. ब्रह्मन संबंध स्थापित केल्याविना बुद्धिगत कामे कधीही नष्ट होत नाही. दुर्वासांचा राग, दुर्वासा कशी ऋषी होते आपल्याला माहित आहे. दुर्वासांना कोणत्याही प्रकारची वासना नव्हती, वास्तविकता ते ऋषी होते. त्यांनी खाल्लं तर पुष्कळ, पण अगदी स्वादाविना खाणारा व खाऊ घालणारा नारायण आहे हीच त्यांची भावना होती. दुर्वासांनी रागाने काय केलं होतं, नंतर मग दुर्वासांची कशी फजे झाली सगळं काही परत परत सांगण्याची गरज नाही. श्रीकृष्णाने गोपींना योग्य वेळी भेटण्याचे वचन दिले होते. लक्षात असू द्या, भगवंत बरोबर जी दिलेली वेळ आहे त्या वेळेलाच येतो. 1 सेकंद इकडं नाही 1 सेकंद तिकडं नाही, काट्यावर काटा चढला बरोबर 12 वाजले की भगवंताचं बरोबर अवतार धारण करतातच. त्यांनी जो दिलेला शब्द त्या पाळतात. गोपिका म्हटल्या देवा, देवाने बरोबर ती शरद पौर्णिमेची रात्र आलेली आहे आणि देवाने तो वेणू वाजवलेला सुरुवात केलेली आहे. वेणू वाजवल्यानंतर महाराज इतकं अशा प्रकारच्या गोपिका पळत सुटल्या. त्यांना थांबवायला लागले. थांब थांब, कुठे चाललेस? ते म्हणे आता थांबू शकत नाही. आता माझ्या भगवंताने आम्हाला बोलवलेलं आहे, आता थांब. गेलं तर परत घरात घेणार नाही तुला, विचार करून जा. गोपिकांना सांगितलं, अहो या संसारामधून आम्ही कधीच बाहेर पडलेलो आहे, फक्त शरीराने आम्ही तुमच्या सोबत होतो. गोपी निघालेले आहेत सगळ्या रास क्रीडेसाठी तयार झालेले आहेत. आणि मग कोणी शृंगार करू लागलं, कोणी काय करू लागलं. आणि ती मंद चंद्राची शीतल अशा प्रकारची ती रात्र, त्या रात्रीचं काय वर्णन. रंग तो श्याम रंग पाहत्या नगर फिरते, ऐकून कान विसरून भागही वाट कुणाची बघते. रंग तो श्याम रंग पाहत्या नगर फिरते, ऐकून कान विसरून भागही वाट कुणाची बघते. या सप्त सुरांच्या लाटेवरुनी साथ ऐकुनी होती, राधा ही बाबरी हरीची, राधा ही बाबरी, राधा ही बाबरी हरी, राधा ही बाबरी. असं बावरलेलं आहे तो. राधा काय असतील, गोपी काय असतील, असं बावरून एकदा मन गेलं ना, बावरलेला मनाला आवरणं फार अवघड असतं. काहींचं मन कोणावरही बावरून जातं, मग समाज एकीकडे, परिवार एकीकडे, तरी सुद्धा ते निर्णय घ्यायला घाबरत. हा
त्यागेलाही खरा बावळेपणा म्हटलेला आहे. प्रेमामध्ये कोणी जातीचा पंथाचा कसलाच विचार करत नाही. प्रेमामध्ये शुद्ध सात्विक प्रेमच, फक्त प्रेम पाहिजे असतं. म्हणून खूप कठीण जीवन आहे. काही म्हणतील, कुणाला शंका येईल की गोपींचे भौतिक शरीर कसे सुटले असते बरं. सगळे इतक्या कामातूर आतुर वासनेने आतुर झाल्या होत्या का की भगवंताच्या विरहात सगळ्यांनी आपल्या पतींना सोडून दिलेलं आहे. म्हणतात पतीच्या विरहात ज्याप्रमाणे प्रतिव्रता जळत असते त्याचप्रमाणे परमात्म्याच्या विरहात जीव जळत असतो. प्रभूंचा आणि गोपींचा विरह म्हणजे मृत्यूके समान आहे महाराज. पतिव्रता स्त्री फक्त आपल्या पतीलाच देव बनत असते. पतिव्रता स्त्री फक्त आपल्या पतीलाच ती हृदयामध्ये जागा देते. ती जागा इतर कोणालाही देत नाही. ती पतिव्रता असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. 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 पतिव्रते जैसा पतिव्रते जैसा आम्हा नारायण कैसा पारी. आम्हा नारायण नारायण. आम्हा नारायण कैसा पारी. कैसा पारी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. पतिवरे जैसा भ्रतार प्रमाण. आम्हा नारायण तैसा तो किती गोड आहे. पतिव्रतेला ज्याप्रमाणे पतीशिवाय कुठलंच अशा प्रकारचं काहीच मनामध्ये तिने हे आणू नये, विचार आणू नये. आणि भगवंत आणि भक्तामध्ये ज्याप्रमाणे नातं असतं तसं पती आणि पतिव्रतेमध्ये असतं. एक संदिग्धता, एक निर्णय क्षमता, एकमेकांना कधी काही त्या गोष्टी अशा प्रकारच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य. म्हणतात जी पत्नी असते ना तिचं खरं रूप कधी कळत असतं ज्यावेळेस पतीची दैन्य अवस्था असेल, गरिबी अवस्था असेल. अहो श्रीमंतीमध्ये सगळेच साथ देतात. जिकडे गुळ तिकडे आमाचे हा स्वभाव आहे की वैभव कोणाला नको असतं. परंतु ज्या दिवशी तुमच्या जीवनात गरिबी अवस्था आली आणि ज्या परिवारासोबत ती स्त्री खंबीरपणे उभी आहे समजायचं नाही का ही कुलस्त्री आहे की हिच्यामध्ये सर्व अशा प्रकारचे पतिव्रतीचे गुण आहेत. नाहीतर काहींचं कसं असतं फक्त वैभव भोगायपर्यंत, वैभव संपलं नाते संपुष्टात येतात. असं घडत आहे जगामध्ये. अजून आपल्या खेड्यापाड्यांमध्ये या गोष्टी घडत नाही, पण शहरामध्ये मोठमोठ्या अशा प्रकारचे जे परिवार असतात त्याच्या कुई गोष्टी आपल्याला माहीत होत नाही. जोपर्यंत संतती संपदा ह्या गोष्टी आहेत तोपर्यंतच त्यांचे नाते भक्कम आहेत. एकदा पैसा गेला, एकदा मान पद प्रतिष्ठा गेली की त्यांचे नाते संपुष्टात येतात. शोकांतिक आहे महाराज. किती डायव्होर्स होत आहेत या जीवनामध्ये कलियुगामध्ये. क्षणात शिकलोत आपण पण तेवढे विशुद्धवादी झालो, शॉर्ट टेम्पर्ड झालो. क्षणात राग येतो, चला मला राहायचं नाही त्यांच्याबरोबर, लगेच निर्णय घेऊन टाकतात. मुलीची जी आई म्हणते काही घाबरू नको, हा ये इकडे, परत आम्ही समर्थ आहे तुम्हाला सांभाळायला. नाही महाराज, तुम्ही
ज्याही मुले असतील, ज्या सासरी नांदायला गेलेल्या आहेत, त्यांना कधी असं चुकीचं अशा प्रकारचं सांगू नका. अहो, राग शांत होत असतो, पण एकदा तुम्ही डायरेक्ट नातेच तोडायला सांगता, डायरेक्ट डिवोर्स चुकीचं आहे मला. याच्यामुळे समाजामध्ये विकृती निर्माण होत आहे. कशाचा परिणाम आहे? आहाराचा परिणाम आहे. कशाचा विचार शिकलो आम्ही, पण नम्र अशा प्रकारचे विद्याविभूषित झालो, परंतु संस्कार दूर तुटले गेले. ज्या विद्वत्ते पुरुषेजवळ किंवा महिलेजवळ संस्कार असतील, ती कधी असा तडका फडकी निर्णय घेत नाही. चुकीला माफी द्या. दयेसारखं दान नाही या जगामध्ये. दया करता आली पाहिजे. दया कर दान भक्ती का म्हटलेलं आहे, किंवा दयेसारखं दान या जगामध्ये कुठेच नाही. कोणाला माफी द्या, काही करा, इतकं प्रेम राहील. अहो, दिवस गेल्यानंतर, हे गेल्यानंतर प्रत्येकाला आपला पश्चाताप होणारच आहे. परंतु वेळेच म्हणतात या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. आणि नंतर जर असं नाही झालं तर गोपींनाही समाज नाव ठेवायला लागला. काय वेड्या झाल्या त्या, का कामतूर झालेल्या होत्या का? नाही महाराज. त्यांनी भौतिक शरीर तर कधीच त्यागून दिलेलं होतं. गोवर्धन लीलेत जेव्हा गोपींनी श्रीकृष्णांचे दर्शन घडत होते, तेव्हापासून त्यांच्या मनात श्रीकृष्णाविषयी अधिक प्रेम उत्पन्न होत होते. प्रेमबीज त्याच वेळी पेरले होते. त्यांनी कन्हैयाची बासरी ऐकली होती. प्रेमाचा आरंभ द्वैतात होत असतो. जेवढा अशा प्रकारचं दूर गेलो एकमेकांपासून, त्या दिवशी प्रभाव कळतो माणसाला. ज्यांचे स्वामी ज्यांना सोडून गेलेले आहेत, त्यांना त्या वार्धक्याची महाराज जाणीव विचारा की पती हा कसाही असू द्या, पण तो नेहमी पत्नीला सहाय्य करत असतो. कुठल्याही पतीला असं वाटत नाही की माझ्या पत्नीचं असं अहित झालं पाहिजे, परंतु काही मर्यादा, काही नियम असतात. एवढं तेवढं होतच. घरामध्ये भांड्याला भांडं लागतं आणि आवाज येत असतो. म्हणून स्वतःच जीवन जगत असताना क्षणिक निर्णय घेऊन ताटातुटीचे निर्णय घेऊ नका. ताटातुटीचे निर्णय घेतल्यानंतर त्यांची जी मुलं आहे, एवढी बेकार अवस्था आहे मला. एवढं भयंकर समाज निर्माण झालेलं आहे आणि भयावह काही येणारा हा काळ आहे. संस्कार सुटल्यानंतर खूप मोठं महान दुःख येणार आहे या समाजावरती. संत सांगतात, आमचे गुरुदेव सांगतात. म्हणून त्या अनाथ, आमच्या परमपूजनीय गुरुदेवांच्या श्री गुरुदेव आश्रमामध्ये अनाथ मुलांची संख्या वाढलेली आहे. किती परिवार, कोणी मग एकदा नाही पटायला लागलं की मुलं सोडून द्यायचे. त्यांना आई बाप असतानाही मुलं सोडून गेलेली आहेत. काहींनी लग्न केलं, दोघांनी, त्या बापाने दुसरं लग्न केलं आणि त्याच्या आईनेही दुसरं लग्न केलं, मुलं दिलं टाकून. असे सुद्धा उदाहरण आहेत. काहींचे बिचारे ऍक्सिडेंट मध्ये गेलेले असतील, काहींचे त्या कोरोना कार्यकाळामध्ये त्यांना भगवंतांनी बोलावून घेतलेलं असतील. अशी सुद्धा मुलं आहेत. किती भयावह परिस्थिती आहे. आई वडिलांचं प्रेम त्यांना मिळत नाही, परंतु परमपूजनीय गुरुदिवस त्यांची आई आहे आणि बाप आहे. सगळ्यांनी आईचाच मोठेपणा सांगितलेला आहे, पण बापाचा मोठेपणा कोणीच नाही. रंजले गांजले त्यासी माने साधू देवते जानावा, साधू देवते जाना. दया करणे जे पुत्रासी, दया करणे दया
दया करणे जे पुत्रासी तेचे दासानी दासी तुका म्हणे साधू किती तुका म्हणे साधू किती तुझी भगवंताच्या मूर्ती जे रंगल्या गाजल्याचं दुःख जात, जे समाजातलं दुःख जातं, ते संतांचं अशा प्रकारचं समजायचं की त्यांना दुसऱ्याचं दुःख बघून दुःख झालं, दुसऱ्याचा आनंद बघून आनंद झाला. ते दिव्य संत आहेत आणि ते असे आमचे परमपूजनीय गुरुदेव की समाजाने टाकलेली निर्वासित मुलं ज्यांचं पितृ मातृछत्र हरवलेलं आहे, समाजाने त्यांना दूर लोटलेलं आहे, परंतु परमपूजनीय गुरुदेवांनी त्यांना जवळ करून घेतलं, त्यांची शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि अशांना त्या अनाथ मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी आमच्या आदरणीय भाईजी करत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बुलढाणा अर्बनने जी मुलं दत्तक घेतलेली आहेत, जी आश्रमामध्ये जी मुलं दिलेली आहेत ती दत्तक घेतलेली आहे आणि त्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विभूषित शिक्षण त्यांना देत आहे. किती कृपा आहे महाराज त्यांच्यावरती. ते संतांच्या सहवासात गेले तर जे आपल्याला दुर्लभ असलेलं इंग्लिश मीडियम स्कूलचं शिक्षण आहे ते त्यांना विनामूल्य बुलढाणा अर्बन देत आहेत. म्हणून बुलढाणा अर्बनचे धन्यवाद आणि परमपूजनीय गुरुदेवांचे त्यांचे धन्यवाद. असो अशा प्रकारची कार्य जे करतात ते सदोदित आपल्या स्मरणात राहत असतात. पाराशर ऋषींनी अगणित वर्ष तपश्चर्या केली. ते एकदा यमुना पार करीत होते तेव्हा नाव चालवणारी नावाड्याची मुलगी मत्स्यगंधा पाहून आणि तिचे सौंदर्य पाहून ते मोहित झाले होते. तेव्हा त्यांनी तिचा हात धरला व ती मुलगी म्हणाली, कुठे तुमच्यासारखा पवित्र ब्राह्मण व कुठे माझ्यासारखी शूद्र कन्या, पण काम कधी जात पात पाहत असतो का? ऋषीने कामेच्छा व्यक्त केली. मत्स्यगंधा म्हणाली, महाराज ही दिवसाची वेळ आहे, सर्व लोक आपल्याला पाहतील, दिवसा अनेक कर्म निषिद्ध आहे. तेव्हा पाराशर ऋषीने आपल्या तपोबलाने अंधकाराचे ढग निर्माण केले, सूर्याला झाकले, जिकडे तिकडे अंधकार पसरला. पराशर ऋषी सूर्याला तर झाकू शकले पण आपली काम वासना मात्र संयमित करू शकले नाही. कामाला जिंकणे फार कठीण आहे. जो कामाधीन होऊन जातो त्याचा मार त्याला खावंच लागतो. आणि आपण एक साधारण जीव आहे, जो कामाला मारून स्वतत्वाला अधीन करतो तोच खरा ईश्वर समजायचा आहे. या रास क्रीडेचे चिंतन केल्याने काम वासना नष्ट होतात. अजून एकदा एक कथा येते. भगवान शिवाला कोण गेलं होतं जागवायला? भगवान शिव समाधी अवस्थेमध्ये बसलेलं होतं. कामदेव गेले जागवायला, जागृत करण्यासाठी. भगवान शिव म्हटले, भाऊ तुम्हाला ओळखलेलंच नाही, मला कशाला? पण देवादिकांनी सांगितलं, कामदेवा तू जर असं केलं नाही म्हणे तर म्हणे वा जे व्हायचंय ते होणार नाही आणि संग्रामामध्ये देवता हरल्या जातील, त्यांचा समागम झालाच पाहिजे. परंतु कामदेवाला त्याचं काय भोगावं लागलं? भगवान शंकरांना समाधीमधून विक्षेप केल्यामुळे तिसरं जे नेत्र आहे, त्रिनेत्र त्यांना म्हटलेलं आहे, तिसरं नेत्र उघडलं आणि कामदेवाला जाऊन भस्म केलं. म्हणून म्हणतात ही जी क्रीडा आहे, भगवंत म्हणतात ही काम वासनेच्या व्यतिरिक्त अशा प्रकारची लीला आहे, शुद्ध लीला आहे. ते भगवान कृष्ण कामदेवाला विचारतात, विसरला का भगवान शंकरांनी कसं जाळलं होतं? कामदेव म्हटले, देवा अरे हे काम वासनेचं नाही तर हे सर्वस्व अशा प्रकारची रास क्रीडा आहे. याच्यामध्ये कुठलाही अशा प्रकारचा लोभ नाही, कुठल्याही अशा प्रकारची वासना नाही. म्हणून तेजोमय ब्रह्मांड जे चिंतन करतात ते तुलाच प्राप्त होतात. आणि अशीच जी क्रीडा आहे, या रास क्रीडेचे चिंतन केल्याने काम वासना नष्ट होऊन जाते. या क्रीडेत जीव आणि ईश्वर याचं ऐक्याचं वर्णन सांगितलेलं आहे. श्री महाप्रभूजी म्हणतात, रास क्रीडा तर भागवताचे फळ. रास क्रीडा म्हणजे काय आहे? प्रेम आहे, सगळ्या गोष्टींचा अशा प्रकारची रास आहे. हे श्रीमद
भागवताचं फल आहे. जीव व ईश्वराचे ऐक्य. शुकाचार्यांनी कोणत्याही गोपींचा नाम निर्देश केला नाही. काचित, अन्या, अपरा असा शब्दांचा प्रयोग केलेला आहे. या कारणाने श्रीधर स्वामी म्हणतात की हे सर्व जीवांना प्रभूचे आव्हान आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रास क्रीडा ह्या आदी गोष्टी घडतच असतात. तो संस्कार आहे, निसर्ग नियम आहे. वेणुगीताच्या बासरीचे सूर तर पशु पक्षी नदी यांना सर्वांना ऐकू जातात. पण रास क्रीडेची मुरली तर ईश्वरा भेटण्यास आतुर झालेले जे अधिकारी जीव आहे त्यांनाच ऐकायला जाते. जे अधिकारी पुरुष असतात त्यांनाच ऐकायला जाते. मला प्रत्येकाला ऐकायला भेटतं का? नाही. प्रत्येक जण तो आनंद घेऊ शकत नाही. जे अधिकारी आहे, जे तपस्वी, ज्या तपस्विनी गोपिका होत्या, निशम्य गीतम वंदनम वर्धनम वज्रश्रियम कृष्णग्रह मानसः, ज्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णाने हरण केलेले आहे, त्या व्रजनारी मुरली ऐकून आतुरतापूर्वक भगवंताला धावत पळत सुटलेले आहे. आपण बघत आहोत. आणि ते गेलेले आहे. दुह्यंतो भीययो कश्चित दोहम हित्वा समुत्सुकाः, ज्या ज्या गायी दोहात होत्या त्या बासरीची तान ऐकताच काम सोडून उत्सुकतेने धावत सुटलेले आहे. पशु पक्षी गायी सुद्धा त्यांकडे आकृष्ट झालेले आहेत. वस्त्रभरणाः काचित कृष्णांतिकम ययो, कित्येक गोपी तर बेढंगी वस्त्रंकाला घालून गेल्या. आता कोणी सारवत होतं, कोणी स्वयंपाक करत होत्या, कोणाचे हात तसेच भरलेले आहेत. तो भाव बोलवला. कोणी मेकअपच धरावला होता. एकीकडून पावडर लावली, एकीकडचा भात तसाच कशा दिसत असतील. कोणी काजळ डोळ्यांमध्ये घालायचंय ते गालालाच लावलं. किती गोड दिसत असतील त्या. ज्या भाग विसरून गेल्यावर एक घटना घडतात. भगवंताला त्यांचे चेहरे पाहून कोणी पोत्रास, त्या काळात पोत्रा घ्यावा लागत होता, सारवत होत्या, पोत्रास घेऊन पळाली. पोत्रास घेऊन, पोत्रा काय जसा त्या कामधंदा करीत होत्या. कोणी दुधाचं भांडं घेऊन पळाल्या, कोणी दूध काढत असतील तर तसंच भांडं, कोणी स्वयंपाक करण्याची भांडी काय, अशा प्रकारची ती अवस्था आहे. भगवंताला हसू यायला लागलं. तुम देख्या बिन गलन परत हे तडप तडप जीवचिसी, काय हसतोय म्हणे देवा मला. अरे आमची तडप, ज्याला तहाने जो व्याकुळ झालेला आहे त्याला म्हणलं हो थोडं बसा, हे 10,000 घ्या. मग जे मरायला टेकलं, आता पाणी नाही भेटलं 2 मिनिटात मारणार, ते म्हणून 10,000 चुलीत घाल, तिकडे फेकून दे, मला फक्त एक घोट पाणी दे. ज्या जीवाला ज्या गोष्टीची आवश्यकता असते तीच गोष्ट जर मिळाली तर त्यामध्ये धन्यता आहे, आसक्ती आहे, प्रेम आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही देत असाल ते सहन होत नाही. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिर्डितम कल्मषापहम. काय गोड गोपी स्तोत्र आहे. कथामृतम तप्त जीवनम कविभिर्डितम कल्मषापहम. अशा प्रकारचं गोपी गीताचं एक स्तोत्र सुंदर भगवंतांनी रचलेलं आहे. स्तोत्रामध्ये की या संसारूपी दहाने ज्या तळून निघालेले आहे. महाराज, रासलीला काही साधारण स्त्रीची बाब नव्हे, देहभान विसरलेली, देहापासून मुक्त झालेली अशी स्त्रीची कथा आहे. देहाध्यास नष्ट झाल्यानंतर प्रभूंच्या चिन्मय लीलेत प्रवेश मिळतो. गोपींना नातेवाईकांनी अडवले, पण त्या काय थांबणार होत्या? काय थांबल्या नाही. त्यांचे मन तर कृष्णाने मोहीन टाकले होते. मन मोहन मुरलीवाला. सूरदास म्हणतात, मोहन मनी मोही लिओ ललित बेनु बजाईरी, मुरली धुनी श्रवण सुनत दिवस बही माईरी, लोक लाज कुल की मर्यादा बिसराईरी, घर घर उपहास सुनत ने कुणाल जाईरी,
जप तप वेदारू पुराण कछुना सुआई रे। सूरदास प्रभु की लीला, सूरदास प्रभु की लीला निगमने ती गाई रे। अशा प्रकारचं भगवंत सूरदास अवस्था सांगतात तशी त्यांची अवस्था दिली आहे। कोण आडू द्या, पती आडू द्या, नातेवाईक आडू द्या, कोणीच, कारण गोपींच्या हृदयाचा हा शुद्ध भाव होतो। गोपी ही इंद्रिय भक्तिरसं पिबती ती गोपी ही, ते जे रसायन आहे म्हणतात ते त्यांनी प्राशन केलेलं आहे की इंद्रियांच्या द्वारे जी भक्तरसाचे पान करते ती गोपी आहे। आपली इंद्रिय दुसऱ्याच रसाचे रसपान करतात, आपल्याला ते रसपान काय आहे आणि कसं करायचं आहे याचं अज्ञान आहे। त्यामुळे आपण गोपींनी जे रसपान केलेले ते करू शकत नाही। आपण आता कुठला रसपान करू शकतो? आंबे आलेले की नाही, त्याचं रसपान करता येईल, त्याचा आनंद घेता येईल, हे रसपान करणे आपल्या हातात आहे। आणि आज तर म्हणतात मोहिनी अशा प्रकारची एकादशी आहे की ती मोहीन घेते। तसं म्हणून भगवंताचं अवतार धारेला आहे, तिनं मोहून घेतलेलं आहे तुम्हा आम्हाला सगळ्यांना। आणि उद्या आपल्याला अशा प्रकारचा श्री महाप्रसाद घ्यायचा आहे। दर्शनमयी आपल्या स्त्री तत्वाचा आणि पुरुष तत्वाचा जिला विसर पडतो तीच गोपी होत असते। जोवर देहभान असते तोवर मनातून काम कधीच नष्ट होत नसतो। आणि ज्या दिवशी देहभान विसरून जाते त्या दिवशी आपोआप या गोष्टी होऊन जातात। बरेचसे दुर्गुण सुद्धा काही गोष्टी निर्माण होतात। कामात क्रोधो बीजायते, क्रोधात भवति सम्मोह, आणि शेवटी होतो तो बुद्धिनाश। त्या गोपींना एवढं प्रेम मिळायला लागलं, या गोष्टी मिळायला लागलं, काही गोपींना गर्व व्हायला लागलेला आहे की बाई आपण किती भाग्यवान आहे, साक्षात भगवान परमात्मा आपल्या बरोबर अशा प्रकारचे गोपीगीत रास क्रीडा सगळ्या गोष्टी करत आहेत। स्वागतम हो महाभागाहा, भागवतकार गोपींना महाभाग्यशाली म्हणतात का? नारदही आपल्या भक्ती सूत्रात गोपींचा दृष्टांत देतात। यथा व्रज गोपिकाना, नारद सुद्धा म्हणतात की धन्य आहेत त्या गोपी, किती भाग्यवान आहे, भगवंतांनी त्यांना स्पर्श केला, भगवंतांनी त्यांच्या बरोबर नृत्य केलं, सगळं इतका आनंद येत आहे। म्हणून साधकाकडून भक्ती घडायला पाहिजे आणि इतका तो भाव असतो, गोपींसारखा भाव साधकांमध्ये निर्माण झाला पाहिजे। सच्चा त्याग कबीर का, मनसे दिया अवतार, कबीरजी महाराजांसारखं जीवन पाहिजे। कबीर कसे फकीर होते? कबीरजींना कुठल्याच गोष्टीमध्ये आसक्त नव्हती। कशामध्ये आसक्ती नाही? फक्त देवाचं नामचिंतन घ्यायचं, देवाचे दोहे कायदे लिहायचे, हे करायचं, रचना करायच्या, त्याच्यामध्ये आनंद। कोण वेड म्हणो, कोणी म्हणायचे वेडे फकीरे, पण कबीरांनी कधी त्याकडे लक्ष दिले नाही। कबीरांनी त्यांच्या दोह्यामधून या समाजाला जागृत केलं आणि किती विद्वान मी आहे हे दाखवून दिलेलं आहे। विद्वत्ता ही बोलण्याची नसते, ती दाखवून देण्यामध्ये असते। विद्वत्ता प्रामाणिकपणा हा त्याच्या आचारा विचारून अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, जगाला तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही अंतरातून कसे आहे, तुमच्या स्वभावाने ते कळत असतात। आपला जसा स्वभाव असतो तसा व्यक्ती असतो, आपला जसा स्वभाव असतो तसे आपण असतो। म्हणून वृत्त आणि अवृत्त या दोन साधूंची गोष्ट मार्मिक आहे, ती आपल्याला बघायची। एकदा 2 मिनिटं नामचिंतन आणि मग नंतरची कथा। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय
जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम कौशल्या के दुलारे राम कौशल्या के दुलारे राम कौशल्या के दुलारे राम कौशल्या के दुलारे राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम ओ संकट मोचक जय हनुमान संकट मोचक जय हनुमान संकट मोचक जय हनुमान संकट मोचक जय हनुमान ओ श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय श्री राम 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 जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम गोविंद जय जय गोपाल जय 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 गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय रमण हरि गोविंद जय जय यशोदानंदन हरि गोविंद जय जय यशोदानंदन हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय रमण हरि गोविंद जय जय यशोदा के लाल हरि गोविंद जय जय
रास क्रीडाधिकारी की काय आनंद आहे महाराज. निश्चित आज त्या गोपिकांना वाटत असेल काय आनंद चालू या भागवतामध्ये. खरंच भगवंत इथे आले काय महाराज. खरंच अशा प्रकारचं एक गोड अशा प्रकारचं वातावरण आणि असाच जय घोष त्या भगवान परमात्म्याच्या करत आहे. इतका आनंद येत आहे महाराज. आपल्याला वृत्त आणि अवृत्त दोन साधू महाराजांची गोष्ट बघायची आहे. ते दोघे यात्रा करीत होते. प्रयागराजाचे दर्शन घ्यायचं म्हणून त्या दिशेने मार्गक्रमण करत होते. संध्याकाळ झाली. एका गावामध्ये ते गेले. जन्माष्टमीचे दिवशी त्यांना वेणी माधवाचे दर्शन घ्यायचे होते. आता चालता चालता रात्र झाली. ते थकूनही गेले. मग आता कुठं थांबायचं नवीन माणसाला काय माहिती. एक वेश्यागृह होतं त्या गावाच्या बाहेर. रात्र झालेली होती. ते त्यांना दिसलं. मग आवृत्त म्हणाला, अरे मित्रा आता रात्र तर झालेली आहे. ढग आलेले आहे. पाऊस सुरुवात झालेला आहे. वारा वाहतोय जोरानं. आता असं करू म्हणे याच गृहामध्ये हे करू. तो दुसरा म्हणाला वृत्तानं असं आवृत्त म्हणाला. पण वृत्त काही त्याला हे करत ठेवणे बा आपल्याला काय माहित नाही कोणाचं घर आहे काय आहे. अरे असू दे म्हणे अंधारही पडलाय रस्ताही दिसत नाही आणि मी थकून गेलो आहे म्हणून मी तर येथेच राहील. तुला जर म्हणे पुढे जायचं असेल तर तू खुशाल जा. तर तुला जर पुढे जायचं असेल म्हणे तू खुशाल जा. वृत्ताला वाटले की याचे मन बिघडून गेले असावे. याचे मन बिघडून गेले असेल म्हणून तो म्हणाला मी तर काय काही थांबत नाही. तो चालू लागला व प्रयागराजाच्या मंदिरात थांबला. कोण त्याला कळलं महाराज की ही अशा प्रकारचं वेश्यागृह आहे. अवृत्त वेशीच्या घरी तर थांबला पण आता त्याला पश्चाताप वाटू लागला. तो स्वतःला धिक्कारू लागला की मी किती पापी आहे किती अभागी आहे की जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण मंदिरात थांबण्याऐवजी मी एका वेशीच्या घरी थांबलो. माझा मित्र वृत्त किती भाग्यवान आहे की यावेळी तो प्रभूच्या मुखारविंदाचे दर्शन करीत असेल. मंदिरात उत्सव चालू असेल. वैष्णवजन प्रभूंचे दर्शन घेत असतील. तिथे कीर्तन भजन आरती वंदन सोहळा चालू असेल. किती भव्य मंगल व पवित्र. घरी सर्व काळ सदा धन ती टाळ सदा धन ती टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन ती टाळ सदा धन ती टाळ. वैष्णवांच्या घरामध्ये नेहमी तुम्हाला आवाज येईल हरिपाठ काहीतरी भजन चालू आहे काहीतरी अशा प्रकारचं गायन चालू आहे भजन सुरू आहे. किती आनंद आहे. हे वैष्णवाच्या घरामध्येच हा आनंद भेटू शकतो. इतरांच्या घरामध्ये तो आनंद भेटूच शकत नाही महाराज. नंतर तो म्हणायला लागला अवृत्त वेश्याच्या घरी थांबला पण त्याला पश्चाताप झाला की कसं आहे बरं आहे आता. आणि त्याने दुसऱ्या अशा प्रकारचे जे मित्र होते त्यांचे अवृत्त म्हणजे ते किती भाग्यवान असेल वृत्त की त्याला सगळं देवाचं दर्शन झाले असेल सगळं. पण तिकडे मंदिरात बसलेला वृत्तही पश्चाताप करू लागला
कशाचा? त्याला वाटू लागले की मी इतके कष्ट करून येथे सहन करून वृथाच येथे आलो, तिथे माझा मित्र सुंदर वेशेबरोबर विहार करीत असेल, मी तर मात्र इथं या देवाच्या गर्दीत चेंगरून मरत आहे. किती भाग्यशाली आहे माझा मित्र. बघा, हे माणसाचं मन आहे ना. दोघेही एकमेकांबद्दल विचार करतोय. एक वेशीच्या घरून चांगला थांबून सुद्धा चांगला विचार करतोय, एक मंदिरात जाऊन सुद्धा वेशेचं अशा प्रकारचं ध्यान करतोय. त्याचे मन उत्सवात रमतच नव्हते. त्याच्या मनात ते वेशीचे सौंदर्यच ठसलं होतं. त्याचे शरीर तर होते वेणी महादेवाच्या मंदिरामध्ये, पण मन मात्र वेशीजवळच होते. अवृत्ताला मोक्ष मिळाला, वृत्ताला नरक. अवृत्ताला घेण्यासाठी भगवंताने विमान पाठवले, कारण तो शरीराने जरी वेशीच्या घरी होता पण मनाने पवित्र होता. आणि वेणी माधवाच्या रूपात तल्लीन झालेला जो त्या मंदिरात होता वृत्त, शरीराने वेणी माधवाच्या मंदिरात होता, पण त्याची वासना मात्र त्या वेश्यामध्ये होती. कामसुखाची वासना होती, म्हणून त्याला नरकात पडावे लागले. म्हणून केवळ देहशुद्धीने काम भागत नसतं, तर त्याच्यासाठी मनशुद्धही आवश्यक आहे. केवळ देहशुद्धी हा दंभच असतो महाराज. देहशुद्धी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनानं बाह्य शरीर साफ होते, अंतर्मन साफ होत नसतं. अंतर्मन भक्तीने देवाचं पूजन नाम संकीर्तन म्हणून नाममंत्र जप कोटी जाईल पाप हे सांगितलेले माऊलींनी. कशासाठी? की नाम जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तुमच्यामध्ये शुद्धत्व प्राप्त होणार नाही. अशा प्रकारचं आहे. एक वेशीच्या घरी थांबून सुद्धा एकाला मोक्ष मिळाला आणि एक देवाच्या दरबारात होता. देव देवळाची थिएटरात कसं काय साध्य होणार आहे? माझी चप्पल नेली का काय बाई, नवीनच आणली होती बाटा कंपनीची. तुम्ही म्हणता चपला जाऊ द्यायचं काय? चपलाही जाणार नाही तुमच्या. पण कसा भावाचं महत्व चालू आहे. कारण प्रत्येकाला प्रत्येकाची गोष्ट केल्यावर दुःख होतं. हा मनुष्य स्वभाव तो बदलू शकत नाही. पण तेवढा त्याग द्या. ज्या दिवशी तुमची चप्पल गेली ना तुमचं दरिद्री जाईल. शास्त्र सांगते ज्या दिवशी तुमची चप्पल चोरीला गेली आणि ती कोणी वापरत असेल, तुमचं सगळं पाप त्या चपली बरोबर दरिद्रीता अवस्था निघून जाते. तुमच्या जीवनामध्ये चांगला अशा प्रकारचा आनंद येईल. मग चपला गेल्यावर तुला काय समजायचं? ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. हा जाते एखाद्या वेळेस, कोणी चुकूनही एखाद्या वेळेस काय होतं, दिसत नाही व्यवस्थित, कोणी कोणाची चप्पल घालते. पण असं झालं दुसऱ्या दिवशी आणून ठेवत जा, जिची चप्पल त्याला निश्चित भेटेल. कारण आपलं सगळं काही राहील. असं जर भागवतात घडलं तर काय भागवत सांगता, मग ही चप्पल गेली, मग मुलगा बोलेल, मी सून बोलेल, काय बोलेल, किंवा मला चटके लागेल. हे उष्णता, हे वैशाख मासाचे दिवस आहेत महाराज. म्हणून मन सांगायचं काय की मन कधी काय विचार करेल हे सांगतात नाही. आणि ज्या दिवशी मन हे भगवत प्रेमाकडे आश्रित होत असतं त्या दिवशी आपण गोपी होत असतो. त्या दिवशी पुरुष हे गोप होतात आणि गोपिका हे आपण मग स्त्रिया होत असतात. की सर्वस्व मन देवाला दिल्यानंतर को देवो ये मन साक्षी ही, मग ते अशी साक्ष भगवंत देत असतात. काही गोपी म्हणाल्या, भगवंता एक प्रश्न विचारू का? भगवंत म्हटले, नाथ. ते भगवंताला नाथ म्हणतात. एखादा प्रश्न विचारू का? हो विचारा ना. गोपी म्हणायला लागल्या, पतिव्रता नारीचा जो धर्म आपण सांगितलेला आहे त्याचे फळ काय आहे? कृष्ण सांगतात मन शुद्ध होते. गोपी म्हणतात मन शुद्ध झाले तर काय मिळते बरं? कृष्ण सांगतात त्या जीवाला परमात्म्याची प्राप्ती होत असते. ज्याचं मन शुद्ध होतं त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून धर्माचे पालन चित्त शुद्धसाठी आहे आणि चित्त शुद्धीचे फळ हे प्रभू आहेत. गोपी आपण तर आम्हाला प्राप्त झाला, मग आम्ही दुसऱ्या भानगडीत का पडावे देवा? आपणच आमच्या घरी पती आहात, आम्हाला टाकून देऊ नका. आता आम्हाला समाज काय म्हणेल, सासा काय म्हणतील? कृष्ण म्हणतात मी पतिव्रता स्त्रीचा दृष्टांत ऐकविला. तुम्ही घरात राहून कुटुंबातील घटकांची सेवा करीत करीत तीच सिद्धी प्राप्त करून घेऊ शकता. देव म्हणायला लागले काही गरज नाही माझ्याजवळ येण्याची. घरामध्ये राहून संसार करून सुद्धा तुम्हाला माझी प्राप्ती करता येते. काय गरज आहे माझ्यामध्ये? तुमचे जे पती आहे त्यांना माझंच सर्वस्व समजा, माझंच त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं स्वरूप बघा. सासू सासऱ्यांची मनोभावी सेवा करा. देवानं उलट सांगितलं का चांगलं सांगितलं? चांगलं सांगितलं देवानं. देव म्हणायला लागले गोपींनो काही गरज नाही. पुरुषापेक्षा स्त्रीला सिद्धी प्राप्ती अधिक सोपी आहे. घरात राहून घरातील प्रत्येक जीवाला जर तुम्ही ईश्वर मानून
मानू लागल्या तर प्रत्येक कार्य ईश्वरमय होईल. म्हणून अशा प्रकारचं शास्त्र तर सांगते की नरार्जनासाठी केल्या गेलेल्या पापात स्त्रीचा काहीच वाटा नसतो. धन प्राप्ती जर करत असेल त्याच्या स्त्रीचा काहीच वाटा नसतो, पण पतीच्या पुण्यातील अर्ध पुण्य स्त्रीला आपोआप मिळतं. महाराज बघा किती भाग्यवान आहे स्त्रिया. पुरुषानं जर कुठलंही चांगलं कार्य केलं की 50% आपोआप आपल्या धर्मपत्नीला जातं. हे शास्त्रांचं विधिविधान आहे. पण हे पुण्य स्त्रीला केव्हा मिळते? जी स्त्री आपल्या पतीला संततीला देव मानून पतीची निरंतर सेवा करते तिलाच आपल्या पतीचं अर्ध पुण्य मिळत असतं. जी सेवा करणारी काही म्हणे जाऊ द्या ना आता बरे काहीच करायचं काम नाही, पतिदेव आमचे आहेत, महाराज हे करतील सेवा देवाची नेण आपल्याला ऑटोमॅटिक पुण्य मिळेल. तसं होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्यांची सेवा करावी लागेल. त्यावेळेस ते पुण्य तुम्ही अधिकारी आहोत मिळण्याचे. श्रीधर्म सर्वश्रेष्ठ आहे. तिने आपला पती व संतान यांची सेवा करावी. संततीला धर्माचे शिक्षण द्यावे. बघा सगळं काही या भागवत शास्त्रामध्ये दिलेलं ती मनाने काहीच सांगत नाही. हीच तिची मोठी सेवा आहे. केवळ कथा कीर्तनात बसूनच काम भागणार नाही. पती सेवेने चित्त शुद्ध होते आणि चित्त शुद्धीने परमात्मा प्राप्ती होत असते. गोपी आपण असे समजू नका की आपणच कथा करू शकता. गोपी काय म्हणतात असं वाटू देऊ नये की तुम्हीच कथा करू शकता. आम्ही कथा करू शकतो. गेल्या जन्मजन्मी आम्ही सर्व काही करून चुकलेलो आहोत, थकून गेलो आहोत, पण तुझे उझरचे दर्शनही आम्हाला घडले नाही म्हणून आम्ही ऋषीचे देह टाकून काय झालेलो आहोत? गोपी झालेलो आहोत. या ऋषींनी किती कथा केलेल्या आहेत आणि त्या गोपी झालेल्या आहेत. म्हणून त्या स्त्रिया सुंदर अशा प्रकारचे श्लोक स्तोत्र निर्माण करत आहे आणि ब्रह्मतत्वाच्या गोष्टी निर्गुण निराकार भक्तीच्या गोष्टी आहेत. ते जा नव्हतं चालत. कपडे भांडी धुताना तिनं काय म्हणलं, तू काय म्हणलं, आज काय झालं गावात तुला माहिती का? हा या गोष्टी होत्या का संसार सुखाच्या? बाई मी तू सांगत होते असंच होणार. मला पहिलंच माहित होतं, मग कोण मी सावध केलं? बोलण्याच्या गोष्टीला गोड आहे तुमचे. आपल्याला सगळं माहित होतं ते असं होणार आहे म्हणून, मग कोणी सावध केलं त्यांना? कोणी सावध करत किंवा बरं होतं जाऊ दे ना. आपलं काय प्रत्येकाला स्वार्थ आहे. प्रत्येकाला स्वार्थ बुद्धीने आपण सोडाच्या बुद्धीने या समाजामध्ये वागत असतो. म्हणून तो परमात्मा म्हणतो की तुमच्यापर्यंत येतच नाही. दुसऱ्याचाही झालं की आपल्याला आनंद मिळतो. शास्त्र सांगते असुरी आनंद आहे. दुसऱ्याच्या आनंदामध्ये जे रममान होतात तो दैविक आनंद आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये ज्यांनी दुःख समजलं समजायचं की हे अशा प्रकारचे सत्पात्री सत्पुरुष आहेत. कितीतरी गोष्टी विचार चालूच आहे. प्रश्न येते. भगवंत म्हणायला लागले तुम्ही प्रश्न उत्तरासाठी आले मागा माझा इंटरव्ह्यू घ्यायला आल्या काही आहे का नाही काही थोडा वेळ? श्रीकृष्ण अरे रे काही विचारण्याची गोष्ट आहे ती धावतच दाराकडे. गोपिका श्रीकृष्ण प्रतिमा तर हा कागदाचा एक तुकडा आहे, पण दारावर प्रत्यक्ष पतिदेव आहे. गोपीनाथ आम्ही जिंकलो, आपण बरोबर न्याय दिला. भगवंतांनी सांगितलं देवा आम्हाला, गोपिका म्हणायचं देवा आम्हाला तूच पाहिजे. अरे वेडे का म्हणे तुम्ही? मला माझं प्रतिबिंब तुम्ही तुमच्या हृदयात साठवलेलं आहे, पण साक्षात म्हणे पतिदेव तुमच्या घरीच आहेत ना. अरे म्हणे फोटो मध्ये बघून कशाला म्हणे तुम्ही अश्रू ढालता, प्रेमासाठी आतुर होता. तुमचे जे पतिदेव आहेत त्यांनाच मी समजा. किती आनंद आहे महाराज. भगवंतांनी असं सांगितल्यानंतर गोपी सुद्धा जर तुम्ही मला आपला खरी भगवान सांगतात तुम्ही जर मला खरा आपला पती मानत असाल तर माझी आज्ञा तुम्ही मानली पाहिजे. जा घरी जाऊन आपल्या पती व संतानांची सेवा करा. काय सांगतात भगवंत? तुम्हाला पती मानलं ना म्हणे हो, मग पतिव्रतेचा धर्म काय आहे? पतीनं जे सांगितलं त्या धर्माचं पालन केलं पाहिजे. म्हणे काय करायचं? जा म्हणे आपल्या घरी आणि आपल्या पतीची संतानांची सेवा करा. जरी म्हणे लौकिक पती स्वार्थी असतील तरी माझी आज्ञा आहे की त्यांची सेवा करा. देवा म्हणे अरे त्या मला घेतील का आता? एक रात्र तुझ्या बरोबर घालवलेली आहे, इकडं ही रासक्रीडा झालेली आहे. आणि म्हणे ते काय म्हणे तुझ्यासारखे संत आहे का की दैवी पुरुष आहेत? अरे ते म्हणे संसाराने मायेने बद्ध झालेले जीव आहेत. आणि ते म्हणे आता काय करतील? गोपी म्हणतात हजारो जन्मात हे करून सरवरून आम्ही थकलोय देवा. त्यानंतर आता जर तुमची प्राप्ती झाली आहे तर मग परत प्रपंचाकडे कशाला देवा आम्हाला सांगतो जायला? असे असूनही जर तुमची आज्ञाच असेल
तर आम्हाला जावेच लागेल. पण आपल्या लौकिक पतीची सेवा करण्यास मन तयार पाहिजे. तेव्हा त्या मनाची जर तुम्ही चोरी केलेली आहे, आपण आमचे मन परत करा, मग आम्ही घरी जाऊ लौकिक पतीची सेवा करू शकू. आमचे चित्त आम्हाला परत द्यावा परमेश्वरा. जो आपले मन ईश्वराला देतो ईश्वराशी तदाकार होतो, एकरूप होत असतो. मग देव सुद्धा ते परत करू शकत नाही. श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणतात, ज्यांच्या चित्ताची मी चोरी करत असतो त्याचे चित्त तर माझ्यात एकरूप होत असते, ती मी परत देत नाही. तुमचं चित्त घेतलंय फक्त म्हणे मला चित्त पाहिजे, बाकी तुम्ही तुमचं शरीर तुमचं मन मला काही गरज नाही. तुमच्या मनाची ही दशा आहे. दुधात मिळवलेली साखर कधी निराळी काढता येईल का? दुधात साखर काढली टाकली कालवली मस्त एक भाव झाला आणि नंतर म्हणायला लागले तुम्ही आता साखर वेगळी काढा आणि दूध वेगळं काढा. दुधात पाणी टाकलं ते सुद्धा वेगळं काढता येत नाही. पण एक पक्षी या जगातील काढतो, कोण? राजहंस. राजहंस नावाचा या भूतलावरती एक असा पक्षी आहे, तुम्ही दुधात किती पाणी टाका, राजहंसाजवळ अशी शक्ती आहे की बरोबर फक्त तो दूधच पितो आणि पाणी तसंच ठेवत असतो. ते राजहंस व्हा. म्हणून जीवनात राजहंस घ्या वा आणि शुद्ध मोती घ्या आणि फक्त दूधच प्राशन करा. जे अमृत तत्व आहे ते घ्या आणि बाकीचं म्हणतात सोडून द्या. गोपी म्हणायला लागल्या, मग तर आम्ही मनाशिवाय आमच्या घरी कसे परत जावे देवा? चित्त जर तुझ्याजवळ आहे मग आम्ही कसं जायचं घरी? आपण आमचे मन परत करू शकत नाही तर आम्ही आमच्या घरी परत जाऊ शकत नाही. पादो पदम न चलस्तव पादकुलात यामह कथम व्रजमथो करवाम किंवाह. आमचे पाय चरण कमलांना सोडून एक पाऊले पुढे टाकण्यास तयार नाही देवा. आम्ही वृंदावन कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा.